बौद्ध धर्म हा सम्राट अशोकामुळे भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेरही त्याचा विस्तार झाला, प्रचार प्रसार झाला. पण अशोकाने खोदलेल्या भारतातल्या सगळ्यात पहिल्या लेण्या या बुद्ध धर्मासाठी नव्हत्या. त्यात जी बेडसे लेणी आहे, त्या बेडसे लेणीमध्ये जे विहार आहे ते विहार बाकीच्या विहारांसारखं आयताकृती नाही आहे. काहीतरी तिथं गोष्ट घडली असावी म्हणून त्यांनी त्या चैत्यगृहाच्या स्थापत्याला, त्या आर्किटेक्चरला कन्वर्ट केलं विहारामध्ये, आणि ते भारतातलं एकमेव विहार झालं की जे गजपृष्ठाकार आहे. तर भारतामध्ये एकूण 1800 ते 1900 लेण्या आहेत, त्यातल्या 1000 ते 1200 लेण्या फक्त महाराष्ट्रात आहेत. तर तुळजा लेणीमध्ये असणारा जो चैत्यगृह आहे तो चैत्यगृह हा गोलाकार, आणि त्याच पद्धतीने ती चैत्यलेणी सुद्धा गोल केलेली. ती भारतातली नाही जगातली एकमेव लेणी आहे की जी गोलाकार स्तूप असलेली चैत्यगृह आहे. एकाच ठिकाणी तुम्हाला बौद्ध दिसतं, हिंदू दिसतं, जैन दिसतं. जेवढे भव्य लेण्या आहेत ना तेवढ्या भव्य लेण्या भारतात दुसरीकडे कुठेही पाहायला मिळत नाही, आणि ते फक्त आणि फक्त वेरूळलाच पाहायला मिळतं. खूप गंभीरतेने आणि जबाबदारीपूर्वक सांगतो, महाराष्ट्रात किंवा भारतात एकही मंदिर हेमाडपंथी शैलीचं नाही. हा धक्का असेल खूप जणांसाठी. हेमाडपंथी नावाची शैली अस्तित्वात नाहीये. ह्याच्याविषयी कुठलाही पुरावा आणून दाखवा. पार्वती ही ज्या पद्धतीने भगवान शिवाची पत्नी आहे त्याच पद्धतीने पार्वती ही शिवाची प्रचंड मोठी उपासक आहे. पुरुषांच्या ह्याच्यातला सर्वात मोठा भक्त रावण, आणि जर स्त्रियांच्या अनुषंगाने जर बघितलं तर शैव संप्रदायातली सर्वात मोठी स्त्री भक्त जर कोण असते ती पार्वती. पार्वतीने पंचाग्नी साधना नावाची एक साधना केली. पंचाग्नी साधना म्हणजे काय, तर 4 दिशेला 4 अग्नीचे भले मोठे तप्त कुंड ठेवायचे, आणि 5वा अग्नी म्हणजे सूर्य असं इमेजिन करायचं, आणि सकाळी सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत तो सूर्याकडे एकटक बघायचं. त्याला पंचाग्नी साधना म्हणजे 1 2 3 4 आणि 5वा अग्नी म्हणजे सूर्य. आणि ही आपल्या हिंदू धर्मातली सर्वात कठीण साधनांपैकी एक आहे. बरोबर. आणि ती पार्वती करत होती. कशामुळे करत होती, तर तिला भगवान शिवासोबत लग्न करायचं होतं. करेक्ट. आपल्याकडे एक ढवळमानाने असे मत आहे की मंदिरांवर जी कामशिल्प कोरली जातात ती कशासाठी कोरली जातात, तर ज्या पद्धतीने आपण आपल्या चपला मंदिराच्या बाहेर सोडतो त्या पद्धतीने आपल्या मनातला काम, वासनेचा द्वेष, वासना ह्या सगळ्या गोष्टी चपलेप्रमाणे मंदिराच्या बाहेर सोडाव्या आणि मंदिराच्या आत जावं. पण ह्या गोष्टीला खोडून काढणारी भरपूर उदाहरणं आहेत. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार ओक. उनाड भटकंतीच्या उनाड ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टी या सेगमेंटमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, भारताचा किंवा महाराष्ट्राचा आपण इतिहास किंवा जर आपण त्याची संस्कृती किंवा हेरिटेज बघायला गेलो तर आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात महत्त्वाच्या अशा 2 गोष्टी उभ्या राहतात, आणि त्या म्हणजे लेणी आणि मंदिरं. या लेण्यांचे प्रकार किती, या मंदिरांचे प्रकार किती, मंदिरं बांधायला सुरुवात कधीपासून झाली, मंदिरांवरच्या वेगवेगळ्या शिल्पांचा, वेगवेगळ्या जी सगळी कलाकुसर असते त्याचा नक्की अर्थ काय, त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं, आणि एकूणच ही मंदिरं अभ्यासकाच्या दृष्टीने कशी बघायची, याबद्दल संपूर्ण माहिती देण्यासाठी आज परत एकदा चॅनलवर आलेला आहे आमचा अतिशय जवळचा मित्र केतन पुरी. केतन, तुझं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. केतन इतिहास अभ्यासक तर आहेच आहे. सध्या तो मराठवाड्यातल्या मंदिरांवर, मंदिर स्थापत्यावर तो PhD सुद्धा करतोय. केतनची अजून एक खूप खास ओळख आहे जी आम्हाला सगळ्यांना जवळची आहे, ती म्हणजे रितेश देशमुख यांच्या राजा शिवाजी ही जी चित्रपटांची जी आता सिरीज आहे त्यातला पहिला भाग आता रिलीज झाला. तर या संपूर्ण सिरीजसाठी केतन हा हिस्टॉरिकल ॲडवायझर म्हणून भूमिका निभावतोय. खूप महत्त्वाची भूमिका आहे. आणि त्याच्याचबरोबर मराठा पातशहा नावाचं त्याचं अत्यंत सुंदर पुस्तक आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रांवर, पेंटिंग्सवर वगैरे वगैरे त्याचा सगळ्याचा इतिहास सांगणारं हे पुस्तक आहे. तर अत्यंत आमचा गुणी असा मित्र. तर भारतातली भरपूर मंदिरं त्यांनी बघितलेली आहेत, त्याच्यावर त्याचा कंटिन्युअस अभ्यास सुरू असतो, आणि आज त्याचबद्दल माहिती द्यायला केतन आज आपल्याकडे आलेला आहे. तुझी भटकंती अविरत चालू राहावी आणि तुझ्या ज्ञानामध्ये अजून भर पडत राहावी याच्यासाठी किताबवाला यांच्याकडून हे पुस्तक तुला सप्रेम भेट. भारतीय नौकानयनाचा इतिहास, द.ग. केतकर यांचं. मित्राकडून दुसऱ्या मित्राला सांगून तिसऱ्या मित्राला पुस्तक देणं चांगलं आहे. येस. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा अतिशय सुंदर पेंटिंग आहे, हे सुद्धा तुला सप्रेम भेट. आणि उनाड भटकंतीतर्फे हा ट्रॅव्हल फ्लास्क खास तुझ्यासाठी. थँक्यू थँक्यू. मित्रांनो, उनाड भटकंतीचे पुढचे जे सगळे अपडेट्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला उनाड भटकंतीतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या टूर्स असतील किंवा सह्याद्रीतले ट्रेक्स असतील, तर या सगळ्याची माहिती तुम्हाला एका व्हॉट्सअप लिंकद्वारे दिली जाते, ज्याची लिंक मी आता या व्हिडिओच्या खाली देतोय. तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि उनाड भटकंतीचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हाईप करा. केतन, आपण मूळ विषयाकडे येऊया आपल्या, की धार्मिकता जो आहे तो अगदी आपल्या भारतीय संस्कृतीचा अगदी अविभाज्य अंग आहे. तर धार्मिकता जी आहे ती भारतीयांनी कशी जपली सुरुवातीपासून, आणि बेसिकली धार्मिकतेची स्थानं कुठली होती? आता म्हणजे पहिलाच प्रश्न हा फार
किचकट आहे. जर मी मुळापर्यंत गेलो, धार्मिकतेचा उगम, धार्मिकतेचं जुन्या काळातलं स्वरूप किंवा 2000-3000 वर्ष आधीची धार्मिकता, तर याच्याविषयीचं एकमत सगळं आपल्या अभ्यासकांमध्ये दिसून येत नाही. पण जिथून हे एकमत आपल्याला दिसायला सुरुवात होते, म्हणजे जर आपण हडप्पा मोहेंजोदडोचा कालखंड जर घेतला, म्हणजे इसवी सन पूर्व 4000 किंवा 5000चा जो मॅच्युअर हडप्पन कालखंड असं आपण ज्याला म्हणतो, तर त्या काळामध्ये बहुतांशपणे निसर्गपूजा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, असं बऱ्याच अभ्यासकांनी नोंदवून ठेवलेलं आहे. आपण त्यामध्ये न जाता धार्मिक वस्तू हा आजचा जर आपला विषय असेल, तर भारतातल्या ज्या सगळ्यात जुना आणि आज अस्तित्वात असलेल्या ठामपणे उभा असलेल्या धार्मिक वस्तूंपासून जर सुरुवात करायची झाली, तर दक्षिण आशिया खंडामधल्या सर्वात जुन्या धार्मिक वस्तू ह्या सम्राट अशोकाच्या काळात खोदण्यात आल्या. आणि मी हे दक्षिण आशियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलतो, मी फक्त भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलत नाही. आणि त्या धार्मिक वस्तू होत्या म्हणजे आपल्या लेण्या. करेक्ट. भारतामध्ये ज्या सगळ्यात पहिल्या लेण्या खोदण्यात आल्या, त्या खोदण्यात आल्या सम्राट अशोकाच्या काळामध्ये. आणि त्या लेण्या खोदण्यात आल्या बाराबर नावाची एक टेकडी आहे बिहारमध्ये. त्या बाराबर आणि नागार्जुना अशा 2 टेकड्या आहेत, ग्रॅनाइटच्या टेकड्या आहेत. आणि त्या ग्रॅनाइटच्या टेकड्यांमध्ये त्या लेण्या खोदण्यात आल्या. अशोकाच्या काळामध्ये 4 लेण्या खोदल्या आणि त्याचा नातू होता दशरथ, त्याच्या काळामध्ये उरलेल्या 3 अशा 7 लेण्या एकूण खोदण्यात आल्या. आणि ज्या बाराबर लेणी जेव्हा आपण ज्यांना म्हणतो, ज्या 4 लेण्या आहेत, तेव्हा दक्षिण आशिया खंडामधल्या सगळ्यात पहिल्या लेण्या. मजेची गोष्ट अशी आहे की त्या लेण्यांमध्ये आपण सम्राट अशोकाकडे ज्या वेळेस बघतो किंवा इतिहास ज्यावेळेस त्याचा वाचतो, त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे सम्राट अशोकाने स्वीकारलेला बौद्ध धर्म. बौद्ध धर्म हा सम्राट अशोकामुळे भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेरही त्याचा विस्तार झाला, प्रचार प्रसार झाला. पण अशोकाने खोदलेल्या भारतातल्या सगळ्यात पहिल्या लेण्या या बुद्ध धर्मासाठी नव्हत्या, जैन धर्मासाठीही नव्हत्या. त्या होत्या अजीविक नावाच्या एका संप्रदायासाठी. बरं. हा अजीविक नावाचा जो संप्रदाय याची स्थापना केलेली होती मख्खली गोशाल किंवा मख्खली गोशाळा नामक एका व्यक्तीने. आणि तो गौतम बुद्ध किंवा भगवान महावीर ज्यावेळेस भारतामध्ये अस्तित्वात होते, त्यावेळेस त्यांना तो कंटेम्पररी होता, समकालीन होता, म्हणजे इसवी सन पूर्व 5वे शतक. त्यांनी जो संप्रदाय स्थापन केलेला होता, तो संप्रदाय मूळतः नियतीवर विश्वास ठेवणारा होता. म्हणजे नियती सगळी गोष्ट घडवते. आपलं कर्म किंवा आपण जे कार्य करतो त्याच्यातून आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टी घडत नसतात, नियतीने सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. आपला जन्म किंवा आपला मृत्यू किंवा आपल्या आयुष्यामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट ही नियती ठरवते. या फिलॉसॉफीवर विश्वास ठेवणारा तो अजीविक नावाचा संप्रदाय होता. आणि त्या संप्रदायासाठी या अशोकाने 4 लेण्या खोदल्या होत्या. त्या आपल्या भारतामध्ये खोदण्यात आलेल्या किंवा उभारण्यात आलेल्या सर्वात पहिल्या धार्मिक वस्तू. आणि त्या धार्मिक वस्तूंचा प्रचार आणि प्रसार हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झाला की भारतामध्ये तिथून पुढे जवळजवळ 500 ते 700 वर्ष केवळ आणि केवळ लेणी खोदण्याचं काम चालू होतं, धार्मिक वस्तूंच्या उभारणीसाठी किंवा मानवाच्या इतर काही गरजांची पूर्तता करण्यासाठी. या ज्या लेण्या आहेत, ह्या लेण्यांचे वेगवेगळे भाग होते. पण या ज्या सुरुवातीच्या ज्या लेण्या खोदण्यात आल्या होत्या, त्याच्यामध्ये बाराबरीतल्या ज्या 4 लेण्या आहेत, त्या मूळतः आहेत विहार. विहार म्हणजे आजच्या मॉडर्न कॉन्टेक्स्टमध्ये हॉस्टेल्स. बरं. जे कुणी भिक्खू किंवा वेगवेगळे साधू त्या लेण्यांमध्ये राहून देवाची उपासना करतात, तर त्यांना राहण्यासाठीच्या खोल्या म्हणजे विहार. आणि अशा प्रकारचे विहार अशोकाच्या काळामध्ये त्या बाराबर लेणीमध्ये खोदण्यात आले होते. या विहारांमध्ये राहून वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना करणे, देवाची पूजा अर्चा करणे किंवा देवाच्या नामस्मरणामध्ये दिवस आपला व्यतीत करणे, अशा प्रकारच्या गोष्टी त्यावेळेस भिक्खू किंवा साधू करत होते. या लेण्यांमध्ये फक्त पहिली जी लेणी आहे लोमस ऋषिकेय, ती जर सोडली बाराबरच्या इथली, उरलेल्या 3 लेण्यांमध्ये अशोकाचे शिलालेख आहेत. आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली आजीविकांचं नाव जिथे येत आहे ते नाव खोडून टाकलेलं आहे. बरं. आता अशोकाचे जे शिलालेख आहेत, त्या शिलालेखांचं जे वाचन आहे ते वाचन झालेलं आहे अलीकडे. जेम्स प्रिन्सेपच्या काळामध्ये त्याचं वाचन झालेलं आहे. 100-150 वर्ष आधी इंग्रजांनी जी काही ब्राह्मी लिपी आहे अशोकाच्या काळामधली, त्या लिपीचं लिप्यांतर करणं, भाषांतर करणं, हा नंतर तो प्रकार सगळा सुरू झालेला. त्याच्या आधी ती भाषा कुणालाही वाचता येत नव्हती. त्याच्या आधी त्या भाषेचं वाचन करण्याचे प्रयत्न बऱ्याच वेळेस झाले, पण त्या भाषेला किंवा ती जी काही स्क्रिप्ट आहे ती स्क्रिप्ट डिसायफर करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचण येत होत्या. त्याच्यामुळं ज्यांनी कुणी आजीविकांचंच फक्त पर्टिक्युलरली नाव खोडलेलं आहे त्या शिलालेखांमध्ये, त्यांना आजीविकांचा त्रास आहे. आणि बऱ्याच अभ्यासकांचं असं मत आहे की नंतर ज्यांनी बौद्ध धर्माला फार मोठ्या प्रमाणामध्ये आशिया खंडामध्ये किंवा आशिया खंडाच्या वेगवेगळ्या भागामध्ये पसरण्याचं काम केलं, ज्यांनी बौद्ध धर्मामध्ये मूर्तीपूजा इंट्रोड्यूस केली, गौतम बुद्धांच्या मूर्त्यांचा सर्वात पहिल्यांदा जर कुणी प्रयोग करून गौतम बुद्धांना मूर्ती स्वरूपात जगासमोर आणलं,
त्या महायान संप्रदायाने कदाचित आजीविकांचं नाव खोडलेलं असावं, कारण हे महायान संप्रदाय जे होतं, या महायान संप्रदायाची रायव्हलरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजीविक संप्रदायासोबत होती, असं आपल्याला पाहायला मिळतं आणि इतिहास अभ्यासकांनी तशा प्रकारचं तिथं मत नोंदवून ठेवलेलं. लेण्यांचे मूळ प्रकार किती? कारण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर लेण्या बघायला मिळतात. त्यातल्या काही आता तू विहार जे म्हणालास, तर ते काही अर्धवट खोदलेलं आहे. म्हणजे आपण जनरली गुहा जरी म्हटलं तरी सरसकट त्याला आपण म्हणतो की हे अर्धवट खोदलेलं लेणं आहे. असे काही मग ते विहारच आहेत का त्या गुहा आहेत? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की आता कोंढाणे केव्ज असतील, आपल्या कार्लेभाजे केव्ज, बेडसे केव्ज असतील. तर यांची सुरुवात आपल्याकडे कधी झाली? या कोणी खोदल्या? आणि हे कुठल्या प्रकारात बसतात या लेण्या? आता अशोकाने ज्या लेण्या खोदल्या त्या इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात आणि अशोकाच्या उत्तर कालखंडामध्ये, मौर्यांच्या उत्तर कालखंडामध्ये आणि सातवाहनांचा जो महाराष्ट्रामध्ये उदय झालाय, त्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात ज्या लेण्या खोदण्यात आल्या त्यातली सगळ्यात पहिली लेणी कुठली असेल तर ती भाजी लेणी. ओके. जी भाजी लेणी खोदण्यात आली इसवी सन पूर्व 2ऱ्या-3ऱ्या शतकामध्ये. आणि भाजी लेणीमध्ये वैशिष्ट्य खूप आहेत. म्हणजे फक्त भाजी लेणीवर बोलायला जातील पॉडकास्ट बरोबर. आता जे लेण्यांचे प्रकार आहेत त्या लेण्यांचे बरेचसे प्रकार आपल्याला भाजी लेणीमध्ये पाहायला मिळतात. जसं की आपण भाजीच्या लेणीच्या पायऱ्या चढून जातो, त्यास आपल्याला एक्झॅक्ट समोर एक स्तूप असलेली लेणी पाहायला. बरोबर. स्तूप म्हणजे गौतम बुद्धांचं प्रतीक. बरोबर. आपण लेण्यांचे प्रकार समजून घेण्याच्या आधी ना, ही बुद्धांची जी वेगवेगळी संप्रदाय त्यांची फिलॉसॉफी ढोबळमानाने समजून घेऊ, खूप वरवरची. बुद्धांच्या हे जे काही जो धर्म आहे त्याच्यामध्ये जे 3 मुख्य संप्रदाय आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे हिनयान, दुसरा आहे महायान आणि तिसरा आहे वज्रयान. हिनयान हा इसवी सन पूर्व जो 3रं-4थं शतक ज्यावेळेस लेण्या खोदायला सुरुवात झाली त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा लेण्या हिनयान कालखंडामध्ये खोदण्यात आल्या. हिनयान म्हणजे काय? खूप ढोबळमानाने सांगायचं झालं तर ज्यांनी गौतम बुद्धांची पूजा अर्चा ही स्तूपाच्या स्वरूपामध्ये केली, प्रतिकात्मक स्वरूपामध्ये केली. त्यांनी गौतम बुद्धांना देव मानलं नाही, त्यांनी गौतम बुद्धांना मनुष्य मानलं आणि मनुष्याच्या विचारांवर चालणं हे आपलं कर्तव्य आहे, अशी फिलॉसॉफी त्यांची होती. महायानांचा विचार केला तर त्यांनी मूर्तीपूजा आणली. आणि वज्रयान हे बुद्धिझम मधलं तांत्रिझम आहे. जे तंत्र आपण म्हणतो ते तंत्र फिलॉसॉफी जी आहे ते बुद्धांमधली ती आपल्याला या वज्रयान प्रकारच्या या संप्रदायामध्ये पाहायला मिळते. भाजी लेणी जी आहे या भाजी लेणीमध्ये आपल्याला कुठेही गौतम बुद्धांची एकही मूर्ती पाहायला मिळत नाही. बरोबर. त्यामुळे ही पूर्णपणे हिनयान कालखंडामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये खोदण्यात आली. त्याच्यामध्ये जो चैत्यगृह आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्तूप दिसतो. स्तूप गौतम बुद्धांचं प्रतीक. आणि स्तूपाला ज्या ठिकाणी खोदण्यात आलेलं असतं त्या लेणीला म्हणतात चैत्यगृह. ओके. जिथे हॉस्टेल सारख्या रूम्स असतात, जिथे बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी जागा असते त्यांना म्हणतात विहार. जिथे वेगवेगळ्या प्रकारची सोशल गॅदरिंग होते की सगळे बौद्ध भिक्खू किंवा वेगवेगळे लोक एकत्र येतात एका लेणीमध्ये, तिथं थोडंसं ते सोशल गॅदरिंग होते, त्याला म्हणतात उपस्थानशाळा. जेवण करण्यासाठीची जी लेणी असते त्याला म्हणतात भोजनशाळा. जिथे पाणी पिण्यासाठीची लेणी असते ज्याला आपण खोदीव टाकं म्हणतो आज, तोही लेणीच्या प्रकारातला एक प्रकारे लेण्यांचा एक अविभाज्य भाग आहे. त्यांना पेयशाला असंही म्हणलं जातं. असे वेगवेगळ्या प्रकारचे लेण्यांचे प्रकार आहेत. एकूण 27 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात लेण्यांचे. आपण फक्त म्हणतो की चैत्यगृह किंवा विहार. याच्या पलीकडे जाऊन आपल्याला एक निर्वाण स्तूपवितिका भाजेला पाहायला मिळते, म्हणजे मेमोरियल स्तूपा गॅलरी. आपण भाजेचा जो मुख्य स्तूप आहे तो स्तूप बघून त्या चैत्यगृहापासून उजवीकडे ज्या वळण घेतो त्या जाताना आपल्याला एका जागी 10-15 स्तूप कोरलेले पाहायला मिळतात अखंड दगडामध्ये. ते एकाच ठिकाणी 10 ते 15 जे स्तूप आहेत ते सगळे स्तूप हे वेगवेगळे जे साधू किंवा बौद्ध भिक्खू ज्या ठिकाणी राहत होते, जे भाजेला राहत होते, ते ज्यावेळेस मृत्युमुखी पडले, ज्यावेळेस त्यांचं निधन झालं त्यास त्यांच्या आठवणीमध्ये त्या स्तूपांची उभारणी झाली. बरं. म्हणून त्यांना म्हणतात मेमोरियल स्तूपा गॅलरी. भाजी लेणी इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातली आहे आणि त्या लेणीचं चैत्यगृह आहे त्या चैत्यगृहाच्या छतावर आपल्याला अशा लाकडी फासळ्या दिसतात, म्हणजे वुडन रिब्स ज्याला आपण म्हणतो. आपल्या ज्या फासळ्या असतात त्या प्रकारच्या फासळ्या आपल्याला छताला लावलेल्या दिसतात. आणि त्या लाकडी फासळ्या ह्या इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून तिथं. कार्ले लेणी ही इसवी सनाच्या 1ल्या शतकातली. आणि कार्ले लेणीवरचा जो स्तूप आहे त्या स्तूपाच्या बरोबर वरच्या भागामध्ये एक छत्र आणि छत्रयष्टी दिसते. म्हणजे जो स्तूप आहे ना, स्तूपाच्यावर आपल्याला एक गोलाकार अशी एक छत्री दिसते. हो बरोबर. ती छत्री लाकडाची आहे आणि ती छत्री 2000 वर्ष झालं तिथं आहे. त्या छत्रीचं एक वैशिष्ट्य असं आहे, आपले विवेक काळे सर जे आहे बरोबर त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये पण त्याची पेंटिंग्स काढलेले किंवा त्याची क्लोजअप्स घेतलेले आहेत. आपल्याला ते त्यांच्या ब्लॉगवर पाहायला मिळेल की त्या छत्रीला वेगवेगळ्या रंगांनी तिथं जिओमेट्रिकल ड्रॉइंग्स काढलेले आहेत. त्या 2000 वर्ष झालं तशाच त्याला काही झालेलं नाही. कार्ले लेणीचं वैशिष्ट्य आहे. पण कार्ले लेणीमध्ये आपल्याला गौतम बुद्धांच्या मूर्त्या पाहायला मिळतात, म्हणून ती आहे महायान काल. करेक्ट. भाजे हिनयान कालखंडातली, कार्ले महायान कालखंडातली.
भाजे आणि कारलेच्या जवळ असलेली, भाजेच्याच बॅक साईडला असलेली बेडसे लेणी ही हिनयानापासून महायानापर्यंत जो ट्रान्झिशन फेज झाला, म्हणजे हिनयान संप्रदायाचा प्रभाव कमी होतोय, महायान संप्रदायाचा प्रभाव वाढतोय, आणि हा जो ट्रान्झिशन फेज आहे, हा जो बदलाचा फेज आहे, स्थित्यंतराचा फेज आहे, याच्यामध्ये खोदण्यात आलेली लेणी म्हणजे बेडसेची लेणी. अच्छा. एकाच ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या 3 कालखंडातल्या लेण्या दिसतात. त्यात जी बेडसे लेणी आहे, त्या बेडसे लेणीमध्ये जे विहार आहे, ते विहार बाकीच्या विहारांसारखं आयताकृती नाहीये. ते विहार आहे गजपृष्ठाकार. करेक्ट. चैत्यगृह जे असतं ते गजपृष्ठाकार असतं. त्याच पद्धतीनं विहार बेडसे लेणी पण आहे, बेडसे लेणीमध्ये पण आहे, ते पण आहे अपसाइडल. ते अपसाइडल कशामुळे, तर तिथे त्यांना कदाचित एक चैत्यगृह खोदण्याची अपेक्षा असावी. तिथं काहीतरी चुकीची घटना घडली असावी, दगड चुकीचा लागला असावा, किंवा चैत्यगृहासाठी जी चैत्य कमान लागते एंट्रन्सला, ती चैत्य कमान भासळली असावी, काहीतरी तिथं गोष्ट घडली असावी. म्हणून त्यांनी त्या चैत्यगृहाच्या स्थापत्याला, त्या आर्किटेक्चरला कन्वर्ट केलं विहारामध्ये, आणि ते भारतातलं एकमेव विहार झालं की जे गजपृष्ठाकार आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. हे त्याचं वैशिष्ट्य. कमाल. लेण्यांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे यक्ष पाहायला मिळतात. बरोबर. कारण हिनायन कालखंडामध्ये जर गौतम बुद्धाच्या मूर्त्या नसतील तर तिथं काय बघायला मिळणार आपल्याला, तर बैल पाहायला मिळतो, घोडा पाहायला मिळतो, सिंह पाहायला मिळतो, निलगा पाहायला मिळते, वेगवेगळ्या प्रकारची यक्ष यक्षिणी पाहायला मिळतात. हे सगळं आपल्या तिथं दिसतं. हे फक्त तिथं कोरलं असं नाही, त्याच्या मागे एक फिलॉसॉफी पण आहे. त्या यक्षांना वेगवेगळी नावं पण आहेत. पितळखोरामध्ये सापडलेला यक्ष जो आहे तो यक्ष आज नॅशनल म्युझियम मध्ये ठेवलेला आहे दिल्लीला, किंवा कोंडाणे लेणी राजमाचीला आपण सगळेच जातो. त्या चैत्यगृहाच्या डाव्या हाताला आपल्याला एक यक्षाची मूर्ती कोरलेली दिसते. ती अख्खी मूर्ती फुटली. त्या मूर्तीचा ना फक्त एक कान राहिला, आणि त्याच्या बाजूला एक ब्राह्मी लिपीतला शिलालेख आहे. बरं. त्याच्यामध्ये नाव लिहिले संकरीन. शंकुकर्ण, त्याचा कान शंकासारखा आहे ना, अच्छा, म्हणून त्याला नाव आहे शंकुकर्ण. म्हणजे जरी ती लेणी अख्खी नष्ट झाली, उद्ध्वस्त झाली, तरी एका शिलालेखामुळे ते शिल्प उद्ध्वस्त होऊन सुद्धा उलगडा झाला त्याचा कान होता, आणि तो कान शंकासारखा आहे, म्हणून त्याला नाव आहे शंकुकर्ण. हे आपल्याला कळालं. करेक्ट. आणि त्यावेळेस जे बुद्धिस्ट टेक्स्ट आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला त्या शंकुकर्ण यक्षाचे जे काही उल्लेख आहेत ते वाचायला मिळतात. जर वायडर पर्स्पेक्टिव्ह मध्ये महाराष्ट्रामध्ये डेक्कनमध्ये खोदलेल्या सगळ्यात जुन्या लेण्या म्हणल्या तर पहिली लेणी येते भाजेचं चैत्यगृह, त्याच्यानंतर येते कोंडाणे लेणी, कुडा लेणी, जी जुन्नर जवळ तुळजा लेणी आहे ती तुळजा लेणी. ह्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये खोदण्यात आलेल्या सगळ्यात प्राचीन, सगळ्यात जुन्या लेण्या, ज्या सगळ्यात पहिल्या टप्प्यातल्या लेण्या आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर बेडसे लेणी येते, कारले लेणी येते. अजिंठा तर इसवी सनाच्या 4-5व्या शतकामध्ये खोदण्यात आलेली. अजिंठ्याला जे 29 लेण्या आहेत, त्या अजिंठ्याच्या 29 लेण्यांपैकी जर 4 लेण्या सोडल्या तर उरलेल्या 25 लेण्या इसवी सनाच्या 4-5व्या शतकामध्ये वाकाटकांच्या काळात खोदल्यात. आणि अजिंठाच्या लेणीचं काम थांबल्याच्या नंतर 6व्या शतकाच्या सुरुवातीला या वेरूळच्या लेण्यांच्या खोदकामाची सुरुवात झालेली. जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये एकूण 1800 ते 1900 लेण्या आहेत, पण हा जुना आकडा आहे आणि त्याच्यामध्ये अजून 50-100 लेण्यांची वाढ झाली असू शकते. पण 1800 ते 1900 लेण्या ज्या भारतात आहेत त्यातल्या 1000 ते 1200 लेण्या फक्त महाराष्ट्रात आहेत. पण केतन, आपण भारतातल्या लेण्या आपण म्हणतो, आपल्यातल्या बऱ्याचशा व्ह्युअर्सना म्हणजे मला असं वाटतंय भारतामध्ये सुद्धा लेण्या आहेत, कदाचित त्याची कल्पना नसावी. म्हणजे आपल्या समोर अनेकदा चित्र असं उभं राहतं की लेणी म्हटल्यावर महाराष्ट्र, एखाद दुसऱ्या जवळपासच्या एखाद्या स्टेटमध्ये लेण्या असतील, पण भारतातलं सगळ्यात जुनं लेणं कुठलं आणि भारतात बाकी ठिकाणी लेण्या कुठे? जे मगाशी सांगितलं ते बाराबर जी आहे, बाराबर डोंगर जो आहे तिथं खोदलेल्या ज्या 4 लेण्या आहेत त्या भारतातल्या किंवा दक्षिण आशिया खंडातल्या सगळ्यात जुन्या लेण्या आहेत. बरोबर. त्या अशोकाच्या काळामध्ये तिथं खोदण्यात आल्या. दुर्दैवानं उत्तर भारतामध्ये सह्याद्री सारखे फार मोठे मोठे डोंगर नाही आहेत की जे फार मजबूत आहेत किंवा त्यांची उंची जास्त आहे किंवा तिथला दगड चांगल्या क्वालिटीचा आहे की ज्याच्यामध्ये आपण लेण्या खोदू शकतो. त्या ग्रॅनाइट मधल्या लेण्या आहेत, त्याच्यामुळे त्या लेण्या टिकल्या, ज्या बाराबर किंवा नागार्जुनीला बिहारमध्ये आहेत. त्या बाकीच्या ठिकाणी आपल्याला स्तूप पाहायला मिळतात. उत्तर भारतानंतर जर आपण मध्य भारतामध्ये आलो तर मध्य प्रदेशमध्ये आपल्याला उदयगिरी ते लेण्या पाहायला मिळतात, किंवा गुजरातमध्ये आपल्याला काही लेण्या पाहायला मिळतात, किंवा उदयगिरी, खंडगिरी सारख्या लेण्या आपल्याला ओडिशामध्ये सुद्धा पाहायला मिळतात, आंध्र प्रदेशमध्ये लेण्या पाहायला मिळतात, तामिळनाडूमध्ये आपल्याला मनबगपट्टू वगैरे या ठिकाणी लेण्या पाहायला मिळतात, कर्नाटकामध्ये बदामी सारख्या ठिकाणी किंवा अवहोले सारख्या ठिकाणी आपल्याला लेण्या पाहायला मिळतात. ह्या सगळ्या लेण्या आणि या भारतातल्या सगळ्या लेण्यांची जर आपण एकूण संख्या घेतली तर ती होती 500 ते 600, आणि उरलेल्या 1000 ते 1200 लेण्या ह्या फक्त महाराष्ट्रात. त्यातल्या त्यात 175 ते 180 लेण्या फक्त जुन्नर तालुक्यात. वाव. जुन्नरमध्ये प्रचंड लेण्या आहेत. त्यातल्या त्यात पण जुन्नरमध्ये सापडणारी जी तुळजा लेणी आहे त्या तुळजा लेणीमध्ये असणारा जो चैत्यगृह आहे तो चैत्यगृह हा गजपृष्ठाकार म्हणजे तो गोलाकार आहे. अच्छा. म्हणजे तिथला जो स्तूप आहे तो स्तूप आपला गोलाकार असतो, आणि त्याच पद्धतीने ती चैत्यलेणी सुद्धा गोल केलेली. ती भारतातली नाही जगातली एकमेव लेणी की जी गोलाकार स्तूप असलेली चैत्यगृह आहे तिथं.
जी शिवनेरी किल्ल्याच्या मागच्या बाजूला आहे ती तुळजा लेणी. तुळजालेणी जी म्हणजे आपल्या प्रेक्षकांना कळावं म्हणून की ज्यांना तुळजा लेणी व्हिजिट करायची बरोबर. त्यांच्यासाठी. बरोबर. पण आता ह्या सगळ्या ज्या लेण्या आहेत तर तुला आपण आता मंदिरांकडे जाऊया. पण त्याच्या आधी तुला एखाद्या लेणीमधलं जसं आता तू एक वैशिष्ट्य सांगितलं. भारतामध्ये जर तू काही लेण्या बघितल्या असतील, एक असं वैशिष्ट्य की जे भावलं खूप तुला? खूप आहेत म्हणजे वेगवेगळ्या कालखंडामध्ये त्या लेण्या खोदण्यात आल्या त्याच्यामुळे. पण जर म्हणायचं झालं व्यवस्थितपणे जर सांगायचं झालं तर या लेण्या ज्या काही निर्माण झालेल्या आहेत ह्या केवळ आणि केवळ रॉयल फंडिंगवर म्हणजे राजश्रयावर निर्माण झालेल्या नाही आहेत. तर त्या काळातले जे व्यापारी भागामधून जायचे मुळात लेण्या खोदल्या कुठं जातात? ज्या ठिकाणी व्यापारी मार्ग असतो किंवा जिथून व्यापाऱ्यांची येण्या जाण्याची जास्त प्रमाणामध्ये शक्यता असते, जो वहिवाटीचा मार्ग असतो त्याच मार्गावर लेण्या खोदण्यात येतात. बरोबर. खूप कमी लेण्या अशा आहेत की ज्या जंगलामध्ये खोदल्यात. बेडसे लेणी त्यात एक येते. का? कारण बेडसे लेणी ही अरण्यक प्रकारातली, म्हणजे तिथे फक्त बौद्ध भिक्खूंनी त्या लेणीमध्ये जायचं, दिवसभर देवाची उपासना करायची, पूजा अर्चा करायची, उपासतापास करायचे, भिक्षा मागण्यासाठी जाऊ असलेल्या एखाद्या गावात खाली उतरायचं, भिक्षा मागायची, परत डोंगरावर जायचं, एकांतवासामध्ये देवाची उपासना करायची. म्हणून ती अरण्यक प्रकारात आहे. पण तशा लेण्या फार कमीच संख्येने, इतर लेण्या जास्त आहेत. नाणेघाट व्यापारी मार्गावर आहे, कार्ले व्यापारी मार्गावर आहे, भाजे व्यापारी मार्गावर आहे, कोंडाणे व्यापारी मार्गावर आहे, कुडा व्यापारी मार्गावर आहे, कानेरी व्यापारी मार्गावर आहे, अजिंठा, पितळखोरा, वेरूळ आणि विद्यापीठ छत्रपती संभाजी नगरमधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जे आहे त्याच्या मागे असणारी जी लेणी आहे ती सुद्धा व्यापारी मार्गावर आहे. करेक्ट. ह्या सगळ्या व्यापारी मार्गावरच्या लेण्या आहेत. पण ह्याच्यात मला वैशिष्ट्यपूर्ण वाटलेली जर कुठली लेणी असेल ती आहे मला कार्ले. करेक्ट. कार्ले मला काय वैशिष्ट्यपूर्ण वाटते तर कार्ले लेणी ही केवळ लेणी नाहीये, त्या लेणीच्या निर्मितीसाठी किंवा त्या लेणीमधला जो स्तूप आहे त्या स्तूपांमधले एक एक खांबाच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या व्यापाऱ्यांनी सुद्धा डोनेशन दिलेलं आहे. ओ. आणि त्या व्यापाऱ्यांची नावं त्या शिलालेखामध्ये त्या खांबांवर करून ठेवलेली. अच्छा. आणि ती खूप सुंदर लेणी आहे, खूप भव्य लेणी आहे. म्हणजे कार्ले लेणी सारखं चैत्यगृह तुम्हाला भारतात दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाही. राईट. ते एवढं सुंदर आहे. आणि या लेण्यांच्या मागे फक्त आणि फक्त स्थापत्यकीय दृष्टिकोन नाहीये, तर यांच्या मागे बऱ्यापैकी वैज्ञानिक दृष्टिकोन पण पाहायला मिळतो. अजिंठा लेणी जी आहे, अजिंठा लेणीमध्ये चैत्य लेणी क्रमांक 19 आणि माझ्या मते मी चुकत नसेल तर 21 ह्या ज्या 2 लेण्या आहेत, इथं भारतातला सर्वात मोठा दिवस आणि सर्वात मोठी रात्र या 2 दिवशी सूर्याचं पहिलं किरण हे पर्टिक्युलर त्या लेणीमध्ये पडेल या पद्धतीची रचना पण केलेली. वॉल्टर स्पिंक नावाचे एक अभ्यासक आहेत. 65 वर्षाच्या माणसाने फक्त आणि फक्त अजिंठाच्या लेणीवर अभ्यास केला. त्यांनी हा शोध केलाय. श्लिंगलॉफ नावाचे जर्मन सायंटिस्ट आहेत, ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास असलेले अभ्यासक आहेत. त्यांना भारतामध्ये त्यांनी बोलवलं आणि पर्टिक्युलर 21 जूनच्या दिवशी लेणी नंबर 19 मध्ये पहिला सूर्याचा किरण पडतोय का ह्याचा त्यांनी अभ्यास केला. 65 वर्ष त्या माणसाने फक्त लेण्यांवर काम. कमाल. किंवा जर मला आवडलेली मला भावलेली गोष्ट जर कुठली असेल तर वेरूळ. वेरूळला बौद्धांच्या हिंदूंच्या किंवा अकॅडमिक जर शब्द वापरात झाला तर ब्राह्मणिकल केव्ह टेम्पल्स जे वेरूळला आहेत ते किंवा जैनांचे जेवढे भव्य लेण्या आहेत ना तेवढ्या भव्य लेण्या भारतात दुसरीकडे कुठेही पाहायला मिळत नाही. एकाच ठिकाणी तुम्हाला बौद्ध दिसतं, हिंदू दिसतं, जैन दिसतं. 34 लेण्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवता दिसतात आणि ते फक्त आणि फक्त वेरूळलाच पाहायला मिळतं. बरोबर. त्याच्यामुळे ह्या प्रत्येक लेणीचं एक एक वेगळं वैशिष्ट्य आहे. त्याला एका पर्टिक्युलर साच्यामध्ये बांधणं अवघड आहे, पण तरी सुद्धा कार्ले, वेरूळ, अजिंठा, भाजे, बेडसे ह्या लेण्या फार भारी आहेत आणि त्यात बेडसे माझी सगळ्यात आवडीची लेणी. कारण केतन तुझ्या उत्तरावरनं मला असा उलगडा झाला की आपण नाणेगाठाची जी गुहा म्हणतो त्याला तू लेणं असा उल्लेख केलास त्याचा. बऱ्याच वाचकांच्या किंवा प्रेक्षकांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की लेणी म्हटलं की ते कोरीव काम आणि जसं ते स्तूप आणि हे सगळं पाहिजे. तर नाणेगाठामध्ये म्हणजे फक्त गुहा असं काय, म्हणजे ते लेणं का नाही खोदलं गेलं? काही कारण आहे का त्याला? नाही, लेण्यांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच पद्धतीने लेण्या खोदण्यामागे उद्देश पण वेगवेगळे असतात. तसं नाणेघाटामध्ये जी लेणी खोदण्यात आलेली आहे ती लेणी काही कुठल्या एका विशिष्ट धर्मासाठी किंवा धर्मोपासकांसाठी नाही खोदण्यात आली. बरोबर. नाणेघाटामध्ये जी लेणी खोदण्यात आली ती खोदली राणी नागनिका, सातवाहन सम्राज्ञी नागनिका. त्यावर राणीने ती लेणी का खोदली तर तिला सांगायचं होतं की मी माझ्या राज्यामध्ये किती मोठे मोठे कामं करून दाखवलेली. अच्छा. मी माझ्या राज्यामध्ये राजसूय, अश्वमेध यासारखे 16 यज्ञ केलेत. मी महासाध्वी आहे, मी महातपस्विनी आहे, मी किती पुण्यवान आहे, मी 16 प्रकारचे यज्ञ करून कशा पद्धतीने मला पुण्य कमवलंय, माझं राज्य किती विस्तारलंय, मी किती कणखर आहे, मी किती स्ट्रॉंग आहे. हा तिला संदेश तिथून जाणाऱ्या येणाऱ्या व्यापाऱ्यांना द्यायचा होता. त्या व्यापाऱ्यांना तिथं जाता येता प्रवास करण्यासाठी किंवा त्यांनी आणलेल्या महत्वाचं मालमत्ता सामान सुमान सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी त्यांच्या प्राण्यांना, गाढवांना, खेचरांना
पाण्यासाठी, निवाऱ्यासाठी, ऊन पावसापासून, दरोडेखोरापासून संरक्षणासाठी एक लेणी हवी होती, बरोबर. एक संरक्षण हवं होतं. मग राणीने काय केलं, मी तिथं राजाश्रय देते, काय करते, मी लेणी खोदते, पण त्या लेणीमध्ये मी काय करते, तर मी माझ्या आयुष्यात काय काय केलंय हे सगळं तिथं करून ठेवते. करेक्ट. एवढंच नाही तर तिनं तिच्या नवऱ्याचा, तिच्या स्वतःचा, त्याच्या मुलाचा अशा 7 सातवाहन घराण्यातल्या व्यक्तींचे पुतळे कोरले होते. अच्छा. तिथे जर आपण त्या नाणेघाटाच्या लेणीमध्ये गेलो तर लेणीत एंट्री केल्या काय डावा आणि उजव्या हाताला 2 भिंतीवरून आपल्याला शिलालेख कोरल्याचा बरोबर. बाबा मिळतो. बरोबर. बाय द वे, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा शिलालेख आहे हा तो. हम्म. तर त्या 2 शिलालेखांच्या ह्या 2 भिंती उजव्या आणि डाव्या साईडच्या, आणि जी समोरची भिंत आहे त्या समोरच्या भिंत जर तुम्ही नीट बघितलं तर खालच्या बाजूला आपल्याला एका रांगेमध्ये 7 पाय दिसतात, 7 पायांच्या जोड्या दिसतात. तर तिथं त्या नागनिका राणीने 7 सातवाहन घराण्यातल्या 7 व्यक्तींचे पुतळे कोरले होते आणि त्यांची नावं पण तिनं त्याच्यावर लिहिलेली की हा पुतळा कोणाचा, हा पुतळा कोणाचा. एवढं बारकाईने बघितलं जात नाही रे. दुर्दैवाने काय होतं की ह्या ज्या लेण्या आहेत ह्या लेण्यांकडे बघण्याचा आपला एक पर्टिक्युलर दृष्टिकोन झालेला आहे आणि तो फार फर्म आहे आणि तो रिजिड आहे, बरोबर. तो मोडला जात नाही सहसा, की लेण्या बुद्ध धर्मातल्या आहेत आणि बुद्ध धर्माविषयी आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो त्या धर्मातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पुराण कथा किंवा रामायण महाभारत सारखे जे काही ग्रंथ आहेत ते आपण लहानपणापासून वाचत आलेलो आहे. पंचतंत्र आपण वाचलेलं आहे, आपण कधी जातक कथा वाचलेल्या नसतात, आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये पण ते नसतं किंवा आपल्याला कोणी ते सांगतही नाही. त्यामुळं काय होतं की आपल्याला या बुद्धांच्या किंवा बुद्ध धर्माशी निगडीत असणाऱ्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, पुराण कथा आहेत किंवा जातक कथा आहेत, त्याच्याविषयी काही फारशी माहिती नसते. बरोबर. म्हणून आपण जस्ट लेणीमध्ये जातो, आपल्याला फक्त गौतम बुद्ध सोडले पण इतर कुठला मूर्त ओळखता येत नाही, आपलं तो कनेक्शन तिथे निर्माण होत नाही. दुसरी गोष्ट, या लेण्यांचं महत्व समजून सांगण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये सुद्धा कुठल्याही पद्धतीचं तिथं विवेचन केल्याचं किंवा वेगळे एफर्ट घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही. तशा प्रकारचे माहितीचे फलकही आपल्याला त्या लेण्यांच्या आजूबाजूला कुठं पाहायला मिळत नाहीत. आणि ज्यांना कोणाला लेणी अभ्यासकामध्ये इंटरेस्ट आहे ते लेण्यांचा अभ्यास करण्याच्या ऐवजी अस्मितेच्या अनुषंगाने ते अभ्यास करतात. त्याच्यामुळे जी मतं समोर येतात ती मतं सुद्धा बऱ्यापैकी मॅनिप्युलेटेड असतात. बरोबर. त्याच्यामुळेही त्या लेण्यांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तिथं तयार होत नाही. करेक्ट. बऱ्याच अडचणी आहेत. त्याच्यामुळे आपला त्या लेण्यांकडे बघण्याचा जो एक रिजिड दृष्टिकोन झालेला आहे त्याच्यामुळे आपण लेण्यांना एवढ्या बारकाईने पाहत नाहीत. आपण ती ब्राह्मी लिपी वाचू शकत नाही, त्यामुळे आपल्याला कळत नाही. मला आठवतंय गांधारपाले नावाची एक लेणी आहे रायगडकडे जाताना महाडजवळ, तर ती गांधारपाले लेणी 3-4 मजली म्हणजे 3-4 टप्प्यामध्ये ती खोदली. मी 2014 मध्ये त्या लेणीला पहिल्यांदा गेलतो रायगडावरून येत असताना, आणि त्या लेणीला गेल्यानंतर तिथं वरच्या बाजूला एक शिलालेख कोरलेला आहे, तो ब्राह्मी लिपीतला शिलालेख आहे. 2014 म्हणजे 12 वर्षाची गोष्ट, त्यावेळेस मला काही कळत नव्हतं, 20-1 वर्ष वय होतं माझं त्यावेळेस. तर मी तो शिलालेख कसा वाचायचा, तर आमच्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे त्यानं आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही एक काम करा, सेल्फी कॅमेरा काढा, त्या आरशामध्ये बघितलं की वाचता येतं. मी फोटो काढलाय त्यावेळेसचा, माझ्याकडे कधी घरी जर जाऊन मी बघितलं मग तो फोटो पण सापडेल, मी त्याचा सेल्फीमध्ये फोटो काढला होता का तर मला ते वाचायचं होतं. हे अज्ञान आहे ना आपलं, हे कोणी शिकवत नाही, कोणी सांगत नाही. हा लेणा हा आपला भारताचा, महाराष्ट्राचा फार प्रचंड मोठा वैभवशाली वारसा आहे. आणि हा वारसा जपण्यासाठी किंवा वारसाच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी आपण पण तेवढी मेहनत फारशी. बरोबर. बरोबर. आता लेण्यांकडनं आपण आता मंदिरांकडे येऊ, की बेसिकली मंदिरं बांधायची सुरुवात भारतामध्ये कधी झाली? मंदिरांचे आपल्याकडे प्रकार कुठले? भारतात मंदिर बांधण्याची सुरुवात कधी झाली याच्याविषयीचे जे काही लिखित उल्लेख आहेत किंवा जे आपल्याला नाणी पाहायला मिळतात किंवा जे आपल्याला उत्खननाच्या स्वरूपामध्ये उजेडात आलेले काही अवशेष आहेत त्याच्यावरून आपण एक मत नाही सांगू शकत की पर्टिक्युलर या काळापासून झाली. म्हणजे 2000 वर्ष आधी काही नाणी आपल्याला सापडलेली आहेत, त्या नाण्यांवर आपल्याला मंदिरांचं चित्रण केल्याचं पाहायला मिळतं. आपल्या जे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे मुंबईतलं, तिथे ती नाणी ठेवलेली आहेत, 2000 वर्ष जुनी ती नाणी आहेत. आणि त्या नाण्यांवर आपल्याला मंदिरांच्या शैलीमध्ये किंवा मंदिरांच्या प्रकारामध्ये एक असं चित्र त्या नाण्यांवर कोरल्याचं पाहायला मिळतं, त्याचे फोटो पण आहेत. किंवा आपण जर हेलिओडोरसचा जर आपण शिलालेख पाहिला जो इसवी सन पूर्व 1ल्या शतकातला आहे, तर त्याच्यामध्ये पण आपल्याला एक वासुदेवासाठी, म्हणजे आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर सगळ्यांना समजावं सोप्या भाषेमध्ये, तर वैष्णववर्मासाठी एक मंदिर बांधायचं त्याच्या शिलालेखामध्ये लिहून ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण भारतात असं असलेलं आत्ताच्या कंडिशनमधलं सगळ्यात जुनं मंदिर जे सांचीला स्तूप आहे, त्या सांचीच्या स्तूपाच्या मागं टेम्पल नंबर 7, टेम्पल नंबर 10, टेम्पल नंबर 12, टेम्पल नंबर 70 ही जी मंदिरं आहेत, ही मंदिरं भारतात आज अस्तित्वात असलेली सगळ्यात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. किंवा दशावतार मंदिर असेल, किंवा महाराष्ट्राचा जर स्पेसिफिकली कॉन्टेक्स्ट घ्यायचा झाला तर रामटेक आहे आपलं. बरोबर. रामटेकला प्रभावती गुप्त नावाची गुप्तांची किंवा वाकाटकांची एक राणी होती, गुप्तांची मुलगी, वाकाटकांची सून. त्या प्रभावती गुप्तने आपला नवरा मेला याच्या आठवणीमध्ये एक मंदिर बांधलं, ते रुद्र नरसिंह. कारण
आणि त्याच्याच बाजूला आणखीन एक मंदिर बांधलं ते केवळ नरसिंह. आणि ते जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये नरसिंहाची जवळजवळ 6-6.5 फुटाची 6 का 5.5 फुटाची मूर्ती आणि ते बसलेला नरसिंह आहे राजेशाही स्वरूपामध्ये. तो असा बसलाय, एक हात गुडघ्यावर आहे आणि एक हातामध्ये त्याने चक्र धरलंय. असा 6-6.5 फुटाचा आणि आडवा असा 4-5 फुटाचा असा नरसिंह आहे तो बसलेला. आणि त्या नरसिंहाला एवढा शेंदूर लावलेला होता की तो लांबून बघितलं तर मारुती दिसायचा. अच्छा. 80s-85 मध्ये जामखेडकर सर जी आहेत तर त्यांनी त्या मारुतीचा शेंदूर काढला. त्यावेळेस आतमध्ये असलेली नरसिंहाची प्रतिमा बाहेर आली. त्या मंदिरावर नागपूरकर भोसल्यांच्या काळामध्ये चुन्याचा गिलावा देण्यात आलेला होता. तो गिलावा ज्यावेळेस काढला त्यास तिथं प्रभावती गुप्तचा भला मोठा शिलालेख मिळाला. आणि या एका संशोधनामधून महाराष्ट्रातलं सगळ्यात जुनं लिखित स्वरूपामध्ये पुरावा असलेलं जे मंदिर आहे तर त्या मंदिरांपैकी एक हे प्रभावती गुप्तचं केवळ नरसिंह मंदिर रामटेकचं ते पाहायला मिळालं, जे आहे 5व्या शतकाच्या अखेरीस, म्हणजे आतापेक्षा 1,500 वर्ष जुनं. बरोबर. ते मंदिर किंवा तेरचं त्रिविक्रम मंदिर, कालेश्वर मंदिर, उत्तरेश्वर मंदिर किंवा पैठणीचं उत्खनन झालं, त्या उत्खननामध्ये सापडले मंदिरांचे काही अवशेष सापडले होते आपल्याला, ती मंदिरं ही महाराष्ट्रामधली सगळ्यात जुनी मंदिरं. ह्याच्या आधी मंदिरं अस्तित्वात होती का, तर तसे आपल्याला कुठले आत्तापर्यंत तरी पुरावे मिळालेले नाही आहेत. पण ही मंदिरं जी आहेत ही मंदिरं महाराष्ट्रातील सगळ्यात जुनी मंदिरं आहेत. आणि मंदिरांकडे शिफ्ट होण्याचा जो एक कल आहे तो कल कशामुळे आला, म्हणजे लेणी स्थापत्य आणि मंदिर स्थापत्य ह्याच्यामध्ये सगळ्यात कमी खर्च काय असेल, काय वाटतं तुम्हाला? मंदिर बांधणं का लेणी खोदणं? लेणी खोद. कशामुळं? कारण फक्त तुम्हाला दगड काढायचा आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याला आकार द्यायचा. मंदिरांसाठी तुम्हाला दगड घ्यायचा आहे. जर तुमच्या भागात चांगला दगड मिळत नसेल तर तुम्हाला तो एक्सपोर्ट करावा लागेल, इम्पोर्ट करावा लागेल. आणि तो दगड इम्पोर्ट करून तो दगड घडवावा लागेल, मग मंदिर बांधावं लागेल. त्याला मॅनपॉवर पण जास्त लागते, पैसा पण लागतो, वेळ पण जातो. पण लेणी खोदताना तुम्हाला रॉ मटेरियल उपलब्ध असतं. बरोबर. त्याच्यामुळे तुमचं लेणी खोदण्याचं जे काम आहे, जे कमी खर्चातलं आहे, तो एवढा मोठा बदल सोडून, एवढा मोठा तो स्थापत्यकीय परंपरेचा भाग सोडून मंदिरांकडे शिफ्ट होण्याचा जो कालखंड आहे, जो कल आहे, तो 5व्या शतकात दिसतो आपल्या, स्पेशली गुप्त कालखंड. गुप्तांनी उदयगिरी इथं मध्य प्रदेशमध्ये जी लेणी खोदली, त्याच्यानंतर गुप्तांनी मध्य प्रदेशमध्ये बरीचशी मंदिरं पण खोदली. हे गुप्त घराणं जे होतं ते पूर्णपणे वैष्णवांना आणणार होतं, विष्णूला आणणार होतं. यांची एक मुलगी प्रभावती गुप्त ही महाराष्ट्रामध्ये आली, विदर्भामध्ये आली सून म्हणून. कोणाची सून म्हणून आली? वाकाटकांची. वाकाटक प्रायमरीली की ज्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात आली आहे त्या कालखंडामधली तिचा नवरा किंवा तिचा सासरा हे शैवांना मानणारे होते. परम भैरव भक्त किंवा परम महेश्वर भक्त अशा पद्धतीच्या परम महेश्वर भक्त अशा पद्धतीची जी एक पदवी आहे ती पदवी त्यांच्या वाकटकांनी आपल्याला लावून घेतल्याचं पाहायला मिळतं. या प्रभावती गुप्ताने शैवाईट डॉमिनन्स असलेल्या भागामध्ये वैष्णव धर्म आणला, वैष्णव संप्रदाय आणला आणि मग तिने इथं महाराष्ट्रामध्ये वैष्णव पूजेची सुरुवात करून दिली. त्यात सगळ्यात मोठं नरसिंह महाराष्ट्राला इंट्रोड्यूस करून दिला प्रभावती गुप्ते. पण आता या मंदिरांचे महाराष्ट्रात, आपण आधी महाराष्ट्रापासून सुरुवात करूया, की आपल्याकडे सगळ्यात कॉमनली अगदी गावकऱ्यांपासून ते ट्रेकर्स सुद्धा जातात, त्यांच्याही तोंडी आपल्याला शब्द वगैरे, कुठलंही मंदिर हेमाडपंथी. म्हणजे प्राचीन मंदिर दिसतं काळ्या पाषाणातलं की अरे हेमाडपंथी मंदिर आहे, जसं पांडवकालीन गुफा हा एक आपल्याकडे समज आहे, तसं हेमाडपंथी. काय प्रकरण आहे? हेमाडपंथी हा कोण आहे? हा हेमाडपंथ कोण होता? आपल्याला एक डोक्यामध्ये गोष्ट फिक्स आहे की आपण जर एखादं मंदिर बघितलं किंवा एखादी लेणी बघितली तर गावखेड्यामध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की पांडव रात्री इथं आले. पांडवांनी रात्रीमध्ये लेणी खोदायला किंवा मंदिर बांधायला सुरुवात केली. सकाळी कोंबडा आरवला आणि पांडवांनी ते काम थांबवलं आणि निघून गेले. करेक्ट. जर ही गोष्ट आपल्याला ऐकायला मिळाली तर आपल्याला दुसरी गोष्ट ऐकायला मिळते की हे फार प्राचीन हेमाडपंथी. पहिली गोष्ट, हेमाडपंथी या विषयाचं अनुषंगाने जायचं झालं तर जे एक सर्वसामान्य ढोबळमानाने समाजमानामध्ये रुतलेलं एक जे मत आहे रुजलेलं, ते मत असं आहे की हेमाडपंथी ही जी मंदिर स्थापत्याची पद्धत आहे ती आली कोणी? यादवांचा प्रधान हेमाद्री. यादव प्रधान हेमाद्रीचा कालखंड आहे 13व्या शतक. आपण 6व्या-7व्या शतकातल्या 8व्या शतकातल्या मंदिरांना आपण हेमाडपंथी म्हणतो. आपण 15व्या शतकातल्या किंवा मराठा कालखंडामधल्या मंदिरांना पण हेमाडपंथी म्हणतो. सरसकट हेमाडपंथी म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. दुसरी गोष्ट, हेमाद्रीनं जो चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये त्यानं मंदिरांविषयी लिखाण केलंय, पण ते मंदिर स्थापत्याविषयीचं लिखाण नाहीये. मंदिर कसं बांधलं पाहिजे, मंदिरांच्या शैली कोणत्या, मंदिरांचे प्रकार कोणते, मंदिरात कुठली देवता कुठल्या बाजूला कोरली पाहिजे, असं काहीही त्याच्यामध्ये लिहिलेलं नाही. त्याच्यामुळे हेमाद्रीने किती मंदिरं बांधली आणि त्यानं बांधलेल्या मंदिरांपैकी हेच मंदिर हेमाद्रीने बांधल्यामुळे याला आपण ठामपणे हेमाडपंथी म्हणू शकतो असं कुठेही आपल्याला पाहायला मिळतं. मंदिर ओळखायचं कसं, त्याचा कालखंड ओळखायचा कसा, तर त्याला बरेचसे वेगवेगळे मंदिरांचे भाग आहेत. त्यात प्रायमरीली मंदिरांचं जे शिखर आहे त्याच्यावर मंदिरांचा कालखंड ओळखला जातो किंवा मंदिरांचा प्रकार ओळखला जातो.
मंदिरांचे प्रकार येतात नागर, द्राविड, भूमिज, शेखरी, फमसाना, वल्लभी. हे मंदिरांच्या शिखरांचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यानुसार मंदिरांची शैली ओळखली जाते प्रामुख्याने. याच्यात जर आपण जे काही मंदिर किंवा शिल्प निर्मितीविषयीची जी काही जुनी ग्रंथ लिहिली गेली, त्याच्यामध्ये विष्णू धर्मत्त पुराण असेल, सम्रांगण सूत्रधार असेल, किंवा अपराजित पृच्छा नावाचा ग्रंथ असेल, देवता मूर्ती प्रकरण असेल, किंवा बृहत संहिता असेल, ह्या सगळ्या ग्रंथांना जर आपण एकत्र घेऊन बसलो, ह्याच्यात कुठेही तुम्हाला एकाच शब्दामध्ये हेमाडपंथी हा शब्द कुठे दिसणार नाही. किंवा तुम्हाला या अख्ख्या मंदिर स्थापत्याच्या ग्रंथांमध्ये कुठंही तुम्हाला पांडवांनी हे मंदिर बांधलं असं वाचायला मिळणार. पण बाई लिंकेज आला कुठनं? आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये रामायण महाभारत ही जी काही पौराणिक काव्य आहेत किंवा पौराणिक ग्रंथ आहेत किंवा या ज्या पुराण कथा आहेत, ह्या एवढ्या समाजामध्ये खोलवर रुजलेल्या आहेत की भारतामध्ये प्रत्येक चांगली गोष्ट किंवा भारतामध्ये जन्माला आलेली नैसर्गिकदृष्ट्या उगम झालेली जी कुठली गंगा असते किंवा नदी असते तिला आपण गंगा म्हणतो. बरोबर. आणि गंगा कशामुळे निर्माण होते? एखाद्या खडकामधून किंवा एखाद्या डोंगरामधून गंगेचा प्रवाह कसा बाहेर येतो? तर रामाने तिथं बाण मारली. बरोबर. तर ही जी काही समाजमनामध्ये रुजलेली पुराण कथेची आपल्याला ही जी काही पाहायला मिळतात किंवा आपल्यावर जो काही प्रभाव आहे पुराणांचा, रामायणाचा, महाभारताचा, त्याच्यामधून हे एक मत तयार झालेलं आहे की पांडवांनी ही मंदिरं बांधली किंवा पांडव रात्री इथं आले, या गावामध्ये पांडवांनी मुक्काम केला आणि सकाळी उठल्याने पांडवांनी ही मंदिरं बांधली आणि कोंबडा हे जर ओरडला त्याच्यामुळे सगळे पांडव ते मंदिर बांधायचं काम सोडून पुढच्या गावामध्ये. बरोबर. पण कित्येक मंदिर अशी आहेत की त्या मंदिरावर ठळकपणे शिलालेख लिहिलेला आहे की हे मंदिर कुठल्या काळात बांधलंय, कुणी बांधलंय, कधी बांधलंय, किंवा मंदिराच्या निर्मितीमागं कुठला राजा, कुठलं राजघराणं कारणीभूत आहे. तरी सुद्धा त्याला आपल्याकडे हेमाडपंथी किंवा पांडवकालीन मंदिर म्हणण्याची प्रथा आहे. मी हे खूप गंभीरतेने आणि जबाबदारीपूर्वक सांगतो, महाराष्ट्रात किंवा भारतात एकही मंदिर हेमाडपंथी शैलीचं नाही. हा धक्का असेल खूप जणांसाठी. हेमाडपंथी नावाची शैली अस्तित्वात नाहीये. ह्याच्याविषयी कुठलाही पुरावा आणून दाखवा. जे आपल्या विष्णू धर्मोत्त पुराण या ग्रंथाचा प्रचंड प्रभाव भारतामध्ये निर्माण झालेल्या मंदिर स्थापत्यविषयक ग्रंथांवर पडले. त्याच्यानंतर बृहत संहिता असेल, विष्णू धर्मोत्त पुराण बृहत संहिता ही 6व्या-7व्या शतकामध्ये रचण्यात आलेली ग्रंथ, म्हणजे 1500 वर्ष जुनी आहेत. सम्रांगण सूत्रधार किंवा अपराजित पृच्छा ही 11व्या-12व्या शतकामध्ये रचण्यात आलेली ग्रंथ आहेत, म्हणजे जवळपास 900 ते 1000 वर्ष जुने ग्रंथ आहेत. किंवा देवता मूर्ती प्रकरण असेल, प्रसाद मंदना असेल, प्रतिमा लक्षण असेल, ही जवळजवळ 500 ते 1000 वर्ष जुनी आपल्याला ग्रंथ पाहायला मिळतात की या ग्रंथाचाच आधार घेत मंदिराची निर्मिती झाली. करेक्ट. यातल्या कुठल्याही ग्रंथामध्ये जे मंदिर स्थापत्यासाठी स्पेशली लिहिण्यात आलेले ग्रंथ आहेत 1000 वर्ष जुनी, यातल्या कुठल्याही ग्रंथामध्ये हेमाडपंथी हा शब्द आपल्याला पाहायला मिळत. त्याच्यामुळं केतन आपण सरसकट मी ट्रेकला जाऊ आपण किंवा एखाद्या अशा गावांमध्ये जाऊ की जिथे एक पुरातन मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे असं म्हणून याला हे जे ठोकून देण्याची पद्धत आहे ना, हे हेमाडपंथी मंदिर आहे. म्हणजे खरं तर तुझं स्टेटमेंट की म्हणजे चल मी असं म्हणतो की XYZ मंदिर आहे हेमाडपंथी नाहीये असा जर तू दावा केला तर तो एक छोटासा धक्का असेल. पण महाराष्ट्रामध्ये हेमाडपंथी या रचनेचंच एकही मंदिर नाहीये, हा ऍक्च्युली खूप मोठा धक्का अनेकांसाठी असेल. कारण इतकं डीपली वाचलं जात नाही किंवा आतापर्यंतच्या कथा आपण सगळ्या ऐकत आलेलो आहे त्याच्यावर ब्लाइंडली कुठेतरी विश्वास ठेवला जातो. आता मला सांग, ही जर मंदिरं हेमाडपंथी नाहीयेत तर महाराष्ट्रामध्ये सापडणारी म्हणजे एक 2-3 उदाहरणं अंबरनाथ असेल, ओंदेश्वर आहे, रतनवाडीचं अमृतेश्वर आहे किंवा हरिश्चंद्रेश्वर आहे हरिश्चंद्रगडावरचं, यांचा हा प्रकार कुठला? मग आता आपला एक गोष्ट अशी आहे की हेमाडपंथी मंदिर म्हणून आपण का म्हणतो, तर आपल्याकडे जे काही दगडी इंटरलॉकिंग सिस्टीमनी बांधलेली मंदिर असतात की मेल फिमेल दगड आणि त्याच्यामध्ये आपण मंदिर उभारायचा पाहायला मिळतो, त्याला आपण हेमाडपंथी म्हणतो. पण तशा पद्धतीची जी इंटरलॉकिंग सिस्टीमनी बांधलेली मंदिर आहेत ती हेमाद्री जो राजा आहे, ते आपला प्रधान आहे, त्याचा जन्म होण्याच्या 500-600 वर्ष आधी पण बांधल्याचं पाहायला मिळतात, 200 वर्ष आधी पण बांधल्याचं पाहायला मिळतं. जसं अंबरनाथचं मंदिर. बरोबर. अंबरनाथचं मंदिर पण इंटरलॉकिंग सिस्टीमनी उभा करण्यात आलेलं आहे. अंबरनाथच्या मंदिरावर सरळ सरळ तारीख आहे, प्रिसाइजली तारीख आहे 10 जुलै 1060. म्हणजे आत्तापासून बरोबर 36 वर्षांनी पण मंदिराला 1000 वर्ष पूर्ण होतं. बरोबर. जो शिलाहार राजा आहे त्या शिलाहार राजाने त्या अंबरनाथच्या मंदिराची उभारणी केली, तसा शिलालेख पण तिथं कोरून ठेवलेला आहे, त्या मंदिराची तारीख उपलब्ध आहे, त्याच्यामुळे आपण ते ठामपणे सांगू शकतो. ते जे अंबरनाथचं मंदिर आहे त्या अंबरनाथच्या मंदिराचा जो शिखर आहे तो शिखर आहे भूमिज प्रकारातला. बरं. त्यामुळे ते मंदिर आहे भूमिज शैलीतलं. भूमिज म्हणजे काय ते सांग. भूमिज मंदिरांचे जे शिखरांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये एक नागर शैलीचे शिखर असतात. नागर शैलीचं शिखर जर तुम्हाला सहज इमॅजिन करायचंय किंवा तुम्हाला जर डोळ्यासमोर आणायचंय तर हरिश्चंद्रगडावरचं हरिश्चंद्रेश्वर मंदिर जे आहे त्या मंदिराचं जे शिखर आहे त्या शिखराचा जो प्रकार आहे त्याला म्हणतात नागर शैलीतलं शिखर. म्हणजे हरिश्चंद्रगडावरचं मंदिर हे नागर शैलीतलं. किंवा
द्राविड शैलीतलं शिखर. द्राविड शैली म्हणजे कुठली? तर दक्षिणेकडे प्रामुख्याने तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या, तेलंगणाच्या भागामध्ये सापडणारी जी मंदिरं आहेत त्यांना आपण द्राविड शैलीची शिखरं म्हणतो. द्राविड शैलीची शिखर तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे. वेरूळचं जे कैलास लेण आहे, लेणी नंबर 16, त्या कैलास लेणीचं जे शिखर आहे ते शिखर द्राविड शैलीतलं आहे. बरं. किंवा जे बृहदेश्वर मंदिर आहे तंजावरचं, त्या मंदिराचं जे शिखर आहे ते द्राविड शैली. ही झाली द्राविड शैली. तसंच भूमीज शैली म्हणजे काय? तर भूमीज शैलीमध्ये आपल्याला छोट्या छोट्या स्वरूपामधले शिखरांचे प्रकार दिसतात. म्हणजे छोटं शिखर असते, त्याला आपण कूट शिखर असं म्हणतो, छोटं शिखर. त्या छोट्या शिखरांची लेअरिंग दिसतात आपल्याला. जर तुम्हाला शिखराचं एक्झॅक्ट तंतोतंत सुंदर प्रिझर्व केलेलं उत्कृष्ट उदाहरण बघायचं आहे तर गोमदेश्वर मंदिर. गोमदेश्वर मंदिरामध्ये आपल्याला भूमिज प्रकारातलं शिखर पाहायला मिळतं, जे गोमदेश्वरला पाहायला मिळतं. सेम त्याच पद्धतीचं शिखर आपल्याला अंबरनाथला पाहायला मिळतं. त्यामुळे त्याला म्हणतात भूमिज शैलीतलं शिखर. महाराष्ट्रामध्ये भूमिज जी मंदिरांची शैली आहे प्रामुख्याने, आता नागर शैली प्रामुख्याने कुठं पाहायला मिळते? उत्तर भारतात. द्राविड शैली प्रामुख्याने कुठं पाहायला मिळते? दक्षिण भारतात. तसं महाराष्ट्रात कुठली शैली डॉमिनेटली पाहायला मिळते? तर भूमिज. त्याच्यातली मंदिरं महत्वाची कोणती आहेत? तर एक मंदिर जे आहे ते अंबरनाथचं मंदिर, दुसरं मंदिर गोंदेश्वर मंदिर. गोंदेश्वर मंदिर हे भारतातलं सगळ्यात मोठं भूमी शैलीतलं मंदिर. ओके. ही शैली उदयास आली परमार राजा भोज याच्या काळामध्ये 11व्या शतकामध्ये मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमध्ये माझ्या मते लॉकडाऊन मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला कालीचरण महाराजांचा, ते शिवतांडव. ते जे भोजेश्वर मंदिर आहे ना, ते भलं मोठं लिंग, त्या मंदिराचं शिखर सुद्धा भूमिज शैलीतलं आहे. अच्छा. आणि त्या मंदिराची निर्मिती ज्या राजाने केली तो राजा परमार राजा भोज. बर बर. त्या परमार राजा भोजनी ही भूमिज शैली नावाचा ट्रेंड अस्तित्वात आणला. अच्छा. आणि तो ट्रेंड नंतर महाराष्ट्रामध्ये रुजला. पण गोंदेश्वर हे भारतातलं सगळ्यात मोठं आहे भूमिज शैलीतला. भूमिज शैलीत. भूमिज शैलीतलं. तर गोंदेश्वर मंदिर भूमिज शैलीतलं आहे, अंबरनाथचं मंदिर भूमिज शैलीतलं आहे, आपलं रतनवाडीचं जे अमृतेश्वर मंदिर ते पण भूमिज शैलीतलं. बर. किंवा आपल्या सगळ्या भटक्यांसाठीचं सगळ्यात आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेलं पावसाळ्याच्या आधीचं म्हणजे पळसदेव. आपल्या इंदापूरच्या जवळ बाईक राईडला सगळेजण जातात पळसदेवला, बर्ड साईट वगैरे करतात तिथं. तर पळसदेवचं जे पळसनाथ मंदिर आहे ते सुद्धा भूमिज शैलीतलं आहे. ओके. म्हणजे ही मंदिरं भूमिज शैली ही महाराष्ट्राची एक ओळख आहे. आणि महाराष्ट्रामध्ये डॉमिनंटली आपल्याला भूमिज शैलीतली भरपूर मंदिरं पाहायला मिळतात. इव्हन पुण्याच्या जवळ जे लोणी बापकर आहे, त्या लोणी बापकरमध्ये असलेलं मल्लिकार्जुन मंदिर हे सुद्धा भूमिज शैलीतलंच मंदिर. पण मंदिरांच्या स्ट्रक्चर मधले आपल्याला प्रकार काय सांगता येतील? म्हणजे आता आपण समजा जनरल एक मंदिराला आपल्याला एकच दिसतं की शिखर आणि गाभारा, आपल्याला जनरली एवढंच आपण इमॅजिन करतो, सामान्य एक प्रेक्षक किंवा कोणी मंदिर बघायला समजा गेलो होतं. पण अगदी मंदिराच्या बाहेरच्या एंट्रन्स पासून ते मंदिराच्या बाहेर तो जो प्रकार आहे तिथून ते सगळं, म्हणजे हरिश्चंद्रगडाचं जर आपण उदाहरण घेतलं तर हरिश्चंद्रगडाच्या मंदिराचा जो बाहेरची एक चौकट आहे जिथून आपण पायऱ्या उतरून जातो, मग ते मंदिर लागतं, मग त्या आजूबाजूच्या गुहा, पाण्याची टाकी वगैरे. तर हे काय प्रकार आहे? यांना काही नावं आहेत का? ओके. तर मंदिरांचे प्रामुख्याने जर आपण हॉरिझॉन्टल पर्स्पेक्टिव्ह मध्ये बघितलं तर मंदिरांचे प्रामुख्याने आपल्याला 3 मुख्य भाग पाहायला मिळतात. पहिला गाभारा, गर्भगृह, त्याच्या पुढे असतो आपल्याला अंतरा, आणि त्याच्या पुढे असतो तो सभामंडप. त्याच्यानंतर बरेचसे मंदिरं जे आहेत त्या मंदिरांना सभामंडपाच्या पुढे मुखमंडप पण ऍड झालेला असतो. आपण एक उदाहरण घेऊ. अंबरनाथचं शिव मंदिर आहे. अंबरनाथचे शिव मंदिर आपल्याला 3 एंट्रन्स दिसतात मंदिराच्या गर्भगृहात जाण्यासाठी. एक समोरून पण दिसते आणि साईडने दिसतात. ते जे 3 एंट्रन्स असतात ना त्यांना म्हणतात मुखमंडप. जी गर्भगृहाच्या समोर एंट्रन्स असते त्याला म्हणतात मुखमंडप, आणि डाव्या उजव्या हाताला असते त्याला म्हणतात अर्धमंडप. बर. जर मुखमंडप आणि अर्धमंडप असे जर मंदिरात 3 एंट्रन्स असतील तर त्याच्या आतला जो सभामंडप असतो त्याला आपण म्हणायचो गुढमंडप. बर. जर 3 एंट्रन्स असतील तर गुढमंडप. गुढमंडप आणि गर्भगृह याला जोडणारा जो भाग असतो त्याला म्हणतात अंतराळ. आणि त्याच्या आतमध्ये जे गर्भगृह असतं त्या गर्भगृहामध्ये मुख्य देवता असते. हा झाला मंदिराचा एक बेसिक प्लॅन. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, मुखमंडप, अर्धमंडप हा झाला. याच्यानंतर मंदिराचे पायथ्यापासून शिखरापर्यंत वेगवेगळे भाग असतात. त्यात पायथ्याला वेगळं नाव असतं, त्याला जगती, त्याच्यानंतर त्याच्यावर असतं. म्हणजे आता मी जे सांगेल ते फक्त तुम्ही ऐकून घ्या, मला फक्त दाखवायचं की मला किती माहिती. तर मंदिराचा जो खालचा प्लॅटफॉर्म असतो त्याला जगती म्हणतात. त्याच्यावर असतं ते अधिष्ठान असतं, त्याच्यावर मुख्य मंदिर उभारलेलं असतं. त्या अधिष्ठानाचा वरचा भाग जो असतो त्याला जंगा म्हणतात. त्याच्यावर असतं मंडोवर कनेक्ट करतं शिखर आणि जंगा भागाला, आणि नंतर मंडोवराच्या वर असतं शिखराचा भाग. आणि त्यात ज्या देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या असतात त्या जंगा भागावर कोरलेल्या असतात. जर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गेलात,
जर तुम्हाला मंदिराच्या बाहेरच्या भिंतीने जर देवांच्या मूर्त्या कोरलेल्या दिसल्या तर तुम्ही सगळे म्हणा की हा जंगा भाग आहे. मग त्यात 1 लेअर जंगा, 2 लेअर जंगा, 3 लेअर जंगा असे वेगवेगळे भाग असतात. अधिष्ठानाचे वेगळे भाग असतात. त्याच्यामध्ये जर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे माणसांचं चित्रण पाहायला मिळतं मंदिराच्या बेसला, त्याला आपण म्हणतो नरथर. किंवा हत्ती दिसतात आपल्याला मंदिरांच्या पायाखाली, त्याला आपण म्हणतो गजथर. किंवा आपल्या तिथं वेगवेगळ््या प्रकारचे जिओमेट्रिकल फिगर दिसतात पाहायला. तर असे वेगवेगळ्या मंदिराचे जे वेगवेगळे भाग असतात ते सुद्धा बाहेरच्या बाजूने पाहायला मिळतात. जर मंदिर तुम्ही एखादं मंदिर बघितलंय, सपोज आपण कोपेश्वर मंदिर घेऊ उदाहरण, खिद्रापूर. बाळदावे कोपेश्वर मंदिराचा स्वर्गमंडप हा स्वर्गमंडप नाही. तर कोपेश्वर मंदिर आपण घेतलं तर कोपेश्वर मंदिरामध्ये आपल्याला काय भाग पाहायला मिळतात, तर आपल्याला एक सो कॉल्ड स्वर्गमंडप पाहायला मिळतो. हे काय सांगा आणि तो का नाहीये? खूप जणांचं कन्फ्युजन आहे. एक स्वर्गमंडप आहे जनसामान्यामध्ये रुजलेलं मत. त्या स्वर्गमंडपाच्या मागच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतो मुखमंडप. स्वर्गमंडप आणि मुख्य मंदिराचा जो मंडप आहे, सभामंडप, त्याला जॉईन केलेला आहे मुखमंडप आहे. त्यामुळे तो मुखमंडप आपल्याला लगेच जाणून येत नाही. मुखमंडपाच्या आतमध्ये आपल्याला मुख्य सभामंडप पाहायला मिळतो, 2 अर्ध मंडप आहेत, अंतराळ आहे, गर्भगृह आहे. कोपेश्वर मंदिर हे मुंबईच्या शैलीतलं मंदिर. त्या मंदिराचं अख्खं शिखर जरी पडलेलं असलं तरी त्या पडलेल्या शिखरांचे अवशेष त्या मंदिराच्याच प्रवेशद्वाराला ठेवलेले. त्याच्यावर आपण सांगू शकतो की हे मंदिर दोन्हीच्या शैलीत. कोपेश्वर मंदिराच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला गजथर दिसतो. कोपेश्वर मंदिरामध्ये प्रचंड वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत, पण त्याच्याविषयी मी नंतर सांगेन. तर तिथं जे हत्तीची रांग ना, त्याला आपण म्हणतो गजथर. तर तशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारची थर हे मंदिरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या गजथराच्या वरच्या बाजूला आपल्याला गव्हांच्या मूर्त्या कोरलेल्या पाहायला मिळतात, त्याला आपण म्हणतो जंगा पोर्शन. त्याच्यावर आपल्याला शिखर पाहायला मिळतं. तर हे मंदिराचे असे प्रकार असतात. मंदिरांची शैली ओळखायची शिखरावरून, मंदिरांचा प्रकार ओळखला जातो मंदिरांच्या रथावरून, किंवा मंदिरांच्या भोवती आपल्याला काही छोटी 4-5 मंदिरं पाहायला मिळतात, जसं गोंदेश्वर मंदिर. तर गोंदेश्वर मंदिर हे एका खूप उंच प्लॅटफॉर्मवर बांधलेलं आहे. बरोबर. एक खूप मोठा चौथर आहे, त्याला म्हणतात जगती. आणि त्या चौथरावर आपल्याला 5 मंदिरं दिसतात. सेंटरला गोंदेश्वराचं, एका बाजूला पार्वतीचं, एका बाजूला सूर्याचं, गणपतीचं आणि विष्णूचं. हे छोटे 4 मंदिरं पाहायला मिळतात. याला म्हणतात पंचायतन. पंचायतन म्हणजे 5 मंदिरांचा समूह. आपल्या हिंदू धर्मामधले 5 मुख्य संप्रदाय कोणते? शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य आणि सौर. याच्यामध्ये गोंदेश्वरला जर आपण बघितलं तर सेंटरला कुठलं मंदिर आहे? शिवाचं. गोंदेश्वर म्हणजे ते शैव झालं. त्याच्या आजूबाजूला 4 मंदिर आहेत, म्हणजे ते कुठले? वैष्णव, शाक्त म्हणजे पार्वती, सौर म्हणजे सूर्य, गाणपत्य म्हणजे गणपती. हे 4 मंदिर. हे झालं शैव पंचायतन. याच्यावर जे आपल्याला वैष्णव पंचायतन पाहायला मिळतं. वैष्णव पंचायतन म्हणजे काय? तर सेंटरला फक्त विष्णूचं मंदिर असतं, शिवाचं मंदिर बाजूला. शैव पंचायतन, वैष्णव पंचायतन अशा प्रकारचे पंचायतन मंदिर पण महाराष्ट्रामध्ये. कर्णेश्वर मंदिर जे आहे कसबा संगमेश्वरचं, ते मंदिर एक नाहीये, ते पण पंचायतन प्रकारातलं आहे. त्या मंदिरामध्ये कर्णेश्वर मंदिर जे शिवाचं मंदिर आहे त्याच्या मागच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला सूर्याचं मंदिर पाहायला मिळतं. पण गणपतीचं मंदिर त्याच्या समोरच्या भागात आहे. पार्वतीचं आणि विष्णूचं हे 2 मंदिरं आता नष्ट झालेली. ते सुद्धा पंचायतन प्रकारातलं मंदिर होतं, पण कालोगामध्ये त्यातली 2 मंदिरे नष्ट झाली. गणपतीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि सूर्य मंदिर बऱ्याच प्रमाणामध्ये त्याची पडझड झालेली. बरोबर. आणि कोकणामधलं अंबरनाथचं शिव मंदिर जर सोडलं तर गोव्यापर्यंत कोकणातलं सगळ्यात मोठं, सगळ्यात भव्य मंदिर कर्णेश्वर आहे, संगमेश्वरचं. त्याच्याशिवाय दुसरीकडे मंदिर पाहायला मिळत नाही. आणि कोकणामध्ये बांधीव दगडाचं कसबा संगमेश्वरीत असलेल्या 18 मंदिरांशिवाय दुसरीकडे कुठेही आपल्याला बांधीव दगडाची एवढी मोठ्या प्रमाणात एकाच जागी मंदिरं पाहायला मिळत नाही. कसबा संगमेश्वर हे एकमेव अपवाद येतात. बरोबर. तर हे असे मंदिरांचे प्रकार, ज्याच्यामध्ये शिखरांची जी काही प्रकार असतो त्याच्यावरून त्या मंदिराची शैली ठरवली जाते. पंचायतनावरून मंदिरांचा प्रकार ठरला जातो. त्यानंतर त्रिरथ, पंचरथ, सप्तरथ नावाचे मंदिरांचे वेगळे भाग असतात, किंवा मंदिराचा अधिष्ठानाचा लेअर असतो, जंगाचा लेअर असतो, मंदोवर असतं किंवा शिखर असतं, किंवा त्याचं गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, अर्धमंडप, गूढमंडप. खजुराहोला जर आपण गेलो तर रंगमंडप वगैरे आपल्याला पाहायला मिळतं. तर असे मंदिरांचे वेगवेगळे भाग असतात. आणि त्या अख्ख्या गोष्टीचा जर अभ्यास केला तर एक मंदिर आपल्याला पूर्णपणे उलगडता येतं. बरोबर. मंदिर ही त्याच्या आतमध्ये एक वेगळी परिसंस्था आहे, आणि ती परिसंस्था त्या काळामध्ये उभा करण्यामागं पण त्या काळातल्या राज्यकर्त्यांची वेगवेगळी धोरणं होती. त्याच्यामध्ये सामाजिक कारणं होती, राजकीय कारणं होती, धार्मिक होती, आर्थिक होती, सांस्कृतिक होती. ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण त्या मंदिराला व्हायचं. म्हणजे जर आजच्या काळामध्ये आपण म्हणलं की भारताचे सेंटर ऑफ पॉवर जर का असेल, म्हणजे ताकदीचे केंद्र कुठले असतील भारताचे, तर आज भारताची संसद आहे किंवा महाराष्ट्राची विधान भवन आहे. तसं त्या काळामधले
त्या राज्यकर्त्याचं ताकदीचं केंद्र हे मंदिर असायचे. बरोबर. जर मी उदाहरण घ्यायचं झालं, मी एखादा शैवराजा आहे, माझ्या राज्यामधली 50 ते 60% जनता ही वैष्णवाला मानणारी, विष्णूला मानणारी, पण मी शंकराला मानणार आहे. तर मी विष्णूच्या मंदिरासाठी, वैष्णव संप्रदायाच्या मंदिरासाठी पण फंडिंग देणार, पण मी माझ्या शैव संप्रदायाचं पण एक भलं मोठं मंदिर बांधणार आणि ते मंदिर त्या वैष्णव मंदिराच्या जवळच बांधणार, कारण तिथं लोक येतील, लोकांचा फुटफॉल जो काही त्या मंदिराला तो मंदिराला पण येईल, जेणेकरून इतर लोक येण्यामुळे एक सोशल गॅदरिंग होईल. त्यात माझ्या धर्माचा प्रचार प्रसार, माझ्या संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठीचं मला एक आयतं व्यासपीठ तर मिळेल. लोक तिथे येतात, त्याच्यामुळे तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सांस्कृतिक सण उत्सव प्रथा परंपरा सुरू होतील आणि लोक तिथं आल्यामुळे आर्थिक उलाढाल पण होईल. मंदिर इट सेल्फ रिप्रेझेंटेशन ऑफ धार्मिक कारण, करेक्ट. त्याच्यामुळे धार्मिक पण आलं, लोक एकत्र आल्यामुळे सामाजिक पण झालं, सोशल अँगल पण झाला, सांस्कृतिक पण, कल्चरल पण झाला, इकॉनॉमिकल पण झाला आणि या सगळ्या गोष्टीवर पण प्रभुत्वाचा राजा म्हणून माझा पॉलिटिकल पण झाला. म्हणजे एका मंदिरामागं मल्टीपर्पज. आपण धार्मिक दृष्टिकोनातून जर बघत असू तर तो त्या मंदिराच्या निर्मितीमागे असणाऱ्या मुख्य कारणाचा आपल्याकडून अनाहूतपणे किंवा नकळतपणे एक दुर्लक्ष होतं किंवा अपमान होतं किंवा आपण त्या गोष्टीला समजून घेत नाहीयेत, हा त्यातला प्रकार आहे. करेक्ट. मंदिरांचा तू जंघा हा जो सगळा भाग सांगितलास, की स्पेशली ज्याच्यावर मूर्त्या किंवा शिल्प काही कोरले जातात, आपल्याकडे सगळ्यात मोठा पडणारा प्रश्न आहे स्पेशली खजुराहोच्या बाबतीमध्ये, की कामशिल्प ही कोरली गेलेली आहेत. आता त्या कामशिल्पांच्या बाबतीमध्ये खूप गैरसमज समाजामध्ये आहेत. तुझं मत काय, की मंदिरासारख्या ठिकाणी कामशिल्प का कोरली जायची? आपल्याकडे एक ढवळमानाने असे मत आहे की मंदिरांवर जी कामशिल्प कोरली जातात ती कशासाठी कोरली जातात, तर ज्या पद्धतीने आपण आपल्या चपला मंदिराच्या बाहेर सोडतो त्या पद्धतीने आपल्या मनातला काम, वासनेचा. द्वेष, वासना ह्या सगळ्या गोष्टी चपलेप्रमाणे मंदिराच्या बाहेर सोडाव्या आणि मंदिराच्या आत जावं. पण ह्या गोष्टीला खोडून काढणारी भरपूर उदाहरणं माझ्याकडे आहेत. कैलास मंदिर आपल्याला माहिती आहे, वेरूळला सगळेच जातात. त्या कैलास मंदिराच्या गर्भगृहाच्या समोर, अंतराळाच्या समोर जे खांब आहेत त्या खांबांवर कामशिल्प कोरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग जर एखाद्या मंदिराच्या गर्भगृहासमोर आपल्याला कामशिल्प कोरल्याचं पाहायला मिळत असेल तर त्या कामशिल्पाला मंदिराच्या आत कोरण्याची काय गरज आहे? आणि फक्त कैलास मंदिर नाही तर महाराष्ट्रामध्ये अशी मी तुम्हाला भरपूर मंदिरं दाखवू शकतो. कोपेश्वर मंदिर आहे, कोपेश्वर मंदिराच्या आतमधल्या खांबांवर कामशिल्प कोरलेली. मंदिराच्या बाहेर कामशिल्प पाहिजे ना, मंदिराच्या आत का कोरली? हा आपला सर्वात मोठा गैरसमज आहे की कामशिल्प ही मंदिरांच्या बाहेर कोरली जावे, असं काही नाहीये. कामशिल्प कोरण्यामागं वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये काही सोशिओ पॉलिटिकल अँगल आहे. त्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय होते, त्या संप्रदायाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या उपासना होत्या. उदाहरण घ्यायचं झालं महाराष्ट्राचं तर कसबा संगमेश्वर आहे. कसबा संगमेश्वरला सरदेसाईंचा आजचा जो वाडा दाखवला जातो त्या वाड्याच्या मागे आपल्याला जंगलामध्ये 3-4 मंदिरं दिसतात जिथं छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं. तुम्हाला माहितीच आहे ती जागा. तर ते जे 3-4 मंदिर आहेत त्या 3-4 मंदिरांमधलं एक मंदिर, त्या मंदिरांना कुंभकेश्वर मंदिर समूह असं नाव दिलेलं अभ्यासकांनी, त्यातलं जे एक मंदिर आहे त्या मंदिरांवर आपल्याला कामशिल्प कोरलेलं पाहायला मिळतं. त्यातली बरीचशी कामशिल्प ही घोड्यासोबत एक स्त्री संभोग करते असं दाखवलेलं आहे. त्यातल्या एका कामशिल्पामध्ये 2 समलिंगी व्यक्ती एकमेकांसोबत संभोग करतात असं दाखवलेलं. त्यातल्या एका कामशिल्पामध्ये 2 पेक्षा अधिक व्यक्ती एका स्त्रीसोबत संभोग करतात असं दाखवलेलं. अशी कुठली सोसायटी आहे की त्या सोसायटीमध्ये एखाद्या प्राण्यासोबत किंवा एकापेक्षा अनेक व्यक्तींसोबत किंवा समलिंगी व्यक्तीसोबत अशा पद्धतीने संभोग करणं त्या काळामध्ये मान्य होतं. आजच्या काळामध्ये कुठल्याही प्राण्यासोबत आपण शारीरिक संबंध ठेवत नाहीत, कारण ते त्या एका पर्टिक्युलर चौकटीमध्ये बसत नाही आणि तसं बघायला गेलं तर नैसर्गिक पण नाही. मग या अशा पद्धतीची शिल्प तिथं का कोरली असते, तर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या तांत्रिक संप्रदायाचाही प्रभाव असल्याचं आपल्याला जाणवतं. बरं, हे सरसकट सगळ्या मंदिराला लागू होत नाही. मी पर्टिक्युलर कसबा संगमेश्वर इथल्या मंदिराविषयी का सांगतोय, तर कसबा संगमेश्वर इथलं जे मंदिर आहे त्या मंदिराचा जो शिल्पपट आहे कामशिल्पांचा तो 16 शिल्पांचा आहे पश्चिम दिशेला, आणि त्याच्या बरोबर अपोजिट मंदिराच्या पूर्व दिशेला एकूण 16 शिल्पांचा शिल्पपट आहे. आणि त्या शिल्पपटामध्ये एखाद्या व्यक्तीला शैव संप्रदायाची दीक्षा घ्यायची असेल तर त्याला कुठल्या कुठल्या गोष्टीतून जावं लागतं ह्याचे 16 शिल्प कोरलेले. म्हणजे इकडं 16 शिल्पपट एखाद्या व्यक्तीचं शैव साधू होण्याकडं, जो काय शिक्षण घ्यायचंय, गुरुकडे जायचंय, आश्रमात बसायचंय, पोथ्या वाचायच्यात, उपासना करायच्यात, वेगवेगळ्या प्रकारची योगा करायचे, हे एका 16 शिल्पांच्या कामपटामध्ये शिल्पपटात कोरलंय. आणि त्याच्या पुढं बरोबर ते शिल्पपट कंटिन्यू होत आहे पश्चिम दिशेला, आणि त्याच्यामध्ये ते 16 शिल्प कोरले आहेत जे कामशिल्प आहेत, पण ती तांत्रिक उपासना करणारी कामशिल्प.
म्हणजे कामशिल्प कोरण्यामागं कुठल्याही पद्धतीनं माझ्या मनातला वासना मत्सर भाव बाहेर ठेवून मंदिराच्या आत जायचंय हा तर उद्देश त्याच्यामध्ये नसतो. तो कामशिल्प कोरण्यामागं वेगवेगळे उद्देश आहेत. त्याच्यामध्ये एक उद्देश आहे तो तांत्रिक उपासना करणाऱ्या तांत्रिक संप्रदायांचा प्रभाव त्या मंदिरांवर आहे किंवा त्या मंदिराची उभारणी ही तांत्रिक संप्रदायाशी निगडीत असणाऱ्या कुठल्या तरी एका समूह गटाने केलेली आहे हे आपल्या त्यातून दिसतं. जर आपण खजुरावचं उदाहरण घ्यायचं झालं तर खजुरावला आजच्या कंडिशनमध्ये आपल्याला 30-35 मंदिरं पाहायला मिळतात. 85 मंदिरं तिथं होती असं सांगितलं जातं. 25 ते 30 मंदिरं सुस्थितीमध्ये तिथं आहेत जे आपण पाहतो. या सगळ्या मंदिरांचे जर शिल्प एकत्र केले ना तर 10% पण कामशिल्प नाही आहे ओ खजुरावला. पूर्ण मंदिरांपैकी 10% जर सगळ्या शिल्पांना आपण 100% असं जर पकडलं तर त्यातले 10% कामशिल्प नाहीये, 10% सुद्धा नाहीये. एवढ्या कमी प्रमाणामध्ये ती कामशिल्प आहे. आणि आपण म्हणतो खजुराहो हब आहे या शिल्पांचा, असा गैरसमज Correct. आपल्याकडे. हा आपला गैरसमज आहे सगळ्यात मोठा. एक तर आपल्याकडे जी सगळ्यात मोठी ताकद आहे इंटरनेट, त्याच्यावरून आपण कुठेही न जाता घरामध्ये बसून जे काही या सगळ्या गोष्टींवर बोलतो त्याच्यामध्ये हा एक गैरसमज कारण पुढे ते आला. त्यांनी याच्यामध्ये मला आता हे जे तू व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं जे एक्झाम्पल देतेस, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ज्याला आपण उपासनी म्हणतो, की सेक्स एज्युकेशन या गोष्टीसाठी मंदिरांचा आणि कामशिल्पांचा वापर त्याला केला गेला, की जिथे तुमच्या मनातल्या याच्या सगळ्या भावना आहेत त्या धार्मिकतेशी वगैरे वगैरे, म्हणजे खूप काय 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 त्याच्यामध्ये प्रचंड कन्फ्युजन करणारे सगळे टेक्स्ट आपल्याला मिळत असतात. तर तुला खरंच वाटतं की सेक्स एज्युकेशन आणि या गोष्टीचा काही संबंध असेल? नाही, मला असं काही वाटत नाही. खजुराहोला जी काही मंदिरं उभारण्यात आली, जर पर्टिक्युलर खजुराहोचं उदाहरण घ्यायचं झालं तर खजुराहोला जी मंदिरं उभारण्यात आलेली आहेत त्या मंदिरांच्या उभारणीच्या 300-400 वर्ष आधी कामसूत्र ग्रंथ लिहिण्यात आलेला आहे. ती मंदिरं उभारलेली आहेत चंदेल कालखंडामध्ये आणि त्याच्या 300-400 वर्ष आधी कामसूत्राची निर्मिती झालेली आहे. आणि जगात अस्तित्वात आलेल्या पहिल्या माणसापासून ते आजपर्यंत आणि उद्यासुद्धा मानवी पिढी आणि मानवी सभ्यता ही वाढतच आहे ना. बरोबर. मला किंवा कुठल्याच पिढीला कामसूत्र किंवा मंदिरावर कोरलेली कामशिल्प बघून शारीरिक संबंध निर्माण करण्याची इच्छा निर्माण होणं किंवा शारीरिक संबंध कसे निर्माण होतात हे शिकवायची गरज नाही. बरोबर. सेक्स एज्युकेशन हा पूर्ण वेगळा भाग आहे. करेक्ट. मूर्तांना बघून सेक्स एज्युकेशन कसं घेतात मला तर अजून काही कळलेलं नाही. आणि हे तद्दन गैरसमज आपल्याकडे सगळ्यात मोठा हा पसरवून गैरसमज जात आहे. आहे. कारण Correct. कामशिल्पांच्या उभारणी मागं तत्कालीन काळामधल्या सोसायटीचे रिप्रेझेंटेशन पण असू शकतं. ते त्या काळामध्ये उभारण्यात आलेल्या तंत्र संप्रदायाशी निगडीत तांत्रिक विधींशी निगडीत पण ते मंदिर असू शकतं. बरोबर. किंवा तत्कालीन कालखंडामध्ये घडलेल्या काही पॉलिटिकल ज्या काही गोष्टी आहेत किंवा राजकीय आक्रमण आणि स्थित्यांतर आहेत त्याचं इथे चित्रण असू शकतं. बरोबर. ते त्या त्या मंदिराच्या त्या त्या भागाच्या त्या त्या इतिहासाच्या अनुषंगाने त्याचा अर्थ आपण काढायला पाहिजे. करेक्ट. करेक्ट. मंदिरात जाताना माझी वासना काम भावना चपलेप्रमाणे बाहेर सोडून जर मी आत जात असू, मी कैलासलेलीच्या आत जातो आणि मला मंदिरांच्या आतमध्ये किंवा कोपेश्वर मंदिराच्या आत जातो आणि मला खांबावर कामशिल्प दिसलं मग मी काय करायचं? मग ती कामशिल्प आत का कोरली? हा खूप मोठा गैरसमज आहे. मुळात काय होतं की ह्या गोष्टींवर एकतर हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. बरोबर. याच्याविषयी मत व्यक्त करत असताना लोक स्वतःच्या मनाने स्वतःला जे योग्य वाटतं आणि स्वतःच्या परिभाषेमध्ये सभ्यतेच्या चौकटीमध्ये जे बसतं करेक्ट. ते मत लोकांकडून व्यक्त केलं जातं. करेक्ट. देवंगना देसाई नावाच्या अभ्यासिका आहेत त्यांनी फक्त आणि फक्त खजुराहोच्या मंदिरांवर काम केलं. इरोटिक स्कल्पचर्स ऑफ इंडिया नावाने त्यांचा 400-450 पानांचा एवढा जाड ग्रंथ आहे A4 साईजचा. त्याच्यामध्ये त्यांनी ही सगळी कारणं दिलेली आहेत. आणि भारतामध्ये असे प्रचंड खूप मोठे मोठे अभ्यासक होऊन गेलेले आहेत की त्या अभ्यासकांनी या कामशिल्पांविषयी किंवा कामशिल्पांच्या अनुषंगाने जे काही मंदिरं उभारले त्यांच्याविषयी लिखाण करून ठेवलं. बरोबर. पण त्यातलं एक जण पण म्हणत नाही की ही कामशिल्प आपल्या वासना मंदिराच्या बाहेर ठेवून जाण्यासाठी कोरलेली आहेत, मंदिराच्या आत आपल्या डोक्यात ते विचार येऊ नये. जर एखादा चंचल स्वभावाचा व्यक्ती आहे त्याच्या मनात तो विचार पण नसेल आणि त्याला मंदिरावर कामशिल्प हवी की नसलेलं सुरू होईल. नसलेले विचार येतील ना मनामध्ये. ते का कोरले? आपण प्रॅक्टिकल ग्राउंडवर किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की ग्रंथ प्रमाण जे काही विचार असतात किंवा जे संशोधन असतं त्या अनुषंगाने आपण या गोष्टींकडे बघत नाही. बरोबर. त्याच्यामुळे हे गैरसमज सगळे निर्माण होऊन आपल्या अवतीभोवती आपल्याला हा सगळा गैरसमजाचा डोलारा उभारल्याचा करेक्ट. करेक्ट. आता मंदिरातली जी शिल्प आहेत त्याच्यामध्ये अनेक पौराणिक कथांचा आपल्याला उलगडा होतो. मला तुझ्याकडनं अशा काही पौराणिक कथा ऐकायच्या आहेत कारण तू खूप सुंदर सांगतोस हे मी स्वतः बघितलेलं आहे. तर मंदिरं मग त्याच्यामध्ये काही तू महाराष्ट्रातली पण घेऊ शकतोस किंवा भारतातली मंदिरं घेऊ शकतोस की ज्याच्यामधनं इतक्या सुंदर पद्धतीने त्या सगळ्या कथा आणि त्यातलं डिटेलिंग बेसिकली म्हणजे आता ते मी तुला काय सांगायची गरज नाही, ते तुझ्या बोलण्यामध्ये येईलच. पण ज्यांना आपण पीक डिटेलिंग आत्ताच्या भाषेमध्ये म्हणतो
ते दिसून येतं आणि ती पौराणिक कथा कुठली? आपल्या जवळचं आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असलेलं जर एक उदाहरण घ्यायचं झालं तर ते वेरूळ आहे. बरोबर. आणि मी वेरूळविषयी का बोलतो तर माझं वेरूळवर प्रचंड प्रेम आहे. करेक्ट. वेरूळच्या लेणी नंबर 21 रामेश्वर नावाची लेणी आहे. इसवी सनाच्या 6व्या शतकाच्या सुरुवातीला ती खोदण्यात आलेली लेणी आहे. म्हणजे आत्तापेक्षा 1400 वर्ष जुनी. त्या लेणीमध्ये एक शिल्पपट आहे. त्या लेणीच्या आपण आतमध्ये जेव्हा जातो ती लेणी पश्चिमेकडं तोंड करून आहे. आता इथं पण ते पूर्व पश्चिम हा सगळा घोळ आहेच. तर ती लेणी पश्चिम दिशेकडे तोंड करून आहे. आपण ज्या आत जातो त्यावेळेस आपल्या डाव्या हाताला म्हणजे आपल्या उत्तर दिशेला एक आपल्याला भिंतीवर शिल्पपट कोरलेला पाहायला मिळतो. मी तो शिल्पपट काय आहे तिची पौराणिक कथा सांगतो. चालेल. पार्वती. पार्वतीकडे आपण देवी पार्वती किंवा भगवान शिवाची पत्नी या नजरेने पाहतो. पार्वती ही ज्या पद्धतीने भगवान शिवाची पत्नी आहे त्याच पद्धतीने पार्वती ही शिवाची प्रचंड मोठी उपासक आहे. म्हणजे शैव संप्रदायामधली सर्वात मोठी स्त्री भक्त जर कोण असेल, स्त्रियांच्या अनुषंगाने जर भक्त कोण असेल म्हणजे पुरुषांच्या ह्याच्यातला सर्वात मोठा भक्त रावण. म्हणजे हा रावण आणि रामायणातला रावण ही गल्लत तिथं करू नये. आणि जर स्त्रियांच्या अनुषंगाने जर बघितलं तर शैव संप्रदायातली सर्वात मोठी स्त्री भक्त जर कोण असेल ती पार्वती. बरोबर. पार्वतीने पंचाग्नी साधना नावाची एक साधना केली. पंचाग्नी साधना म्हणजे काय तर 4 दिशेला 4 अग्नीचे भले मोठे तप्त कुंड ठेवायचे. म्हणजे 4 अग्नीचे फायरपॉट ठेवायचे. म्हणजे मध्ये बसणार इथे इथे मागे असे 4 आगीचे भले मोठे पॉट ठेवायचे आणि 5वा अग्नी म्हणजे सूर्य असं इमेजिन करायचं आणि सकाळी सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत तो सूर्याकडे एकटक बघायचं. त्याला पंचाग्नी साधना म्हणजे 1 2 3 4 आणि 5वा अग्नी म्हणजे सूर्य अशा 5 आगींची साधना करणं त्याला पंचाग्नी साधना म्हणतात. आणि ही आपल्या हिंदू धर्मातली सर्वात कठीण साधनांपैकी एक आहे. बरोबर. आणि ती पार्वती करत होती. कशामुळे करत होती तर तिला भगवान शिवासोबत लग्न करायचं होतं. करेक्ट. पार्वतीने आणखीन एक प्रण घेतला होता. तो प्रण असा होता की जोपर्यंत माझं शिवासोबत लग्न होत नाही तोपर्यंत मी माझ्या उजव्या हाताने कुठल्याही परपुरुषाला स्पर्श करणार. एकदा भगवान शिवापर्यंत ही गोष्ट आहे. आणि आता पुराण कथांमधला जर आपण एकूण सगळ्या गोष्टींचा अंदाज घेतला तर भगवान शिवासारखा दुसरा कुठला देव नाहीये की त्या देवाने मानवतेच्या अनुषंगाने जे काही त्याच्या आयुष्यामध्ये केलेले ज्याला आपण काय म्हणू चमत्कार आहेत ते तसे आपल्या दुसऱ्या कुठल्या इतर देवामध्ये तेवढे कनेक्ट होत नाही जेवढं आपल्याला शिवासोबत कनेक्शन आपलं सगळ्यांचं होतं. तर शिवाची अशा मनामध्ये इच्छा झाली की आपल्याला पार्वतीची परीक्षा घ्यायची. पार्वती राहत होती हिमालयामध्ये. हिमालयाची मुलगी पार्वती हिमालयामध्ये असताना भगवान शिव तिथं आले. शिवाने एका साधूचा वेश घेतला. कानफटा साधू म्हणजे त्याचे कान फाटलेले असतात पाळी अशी लांब पडणार आली असते. तर त्या साधूचा वेश घेतला आणि शिवाने पार्वतीकडे येऊन दीक्षेची याचना केली. पार्वती म्हणली की तू जा आणि त्या साधूला की तू जा आणि पहिले हातपाय धुवून ये. तो साधू गेला तिथं एका तळ्यावर आणि त्या तळ्यामध्ये एक मगर होती. ती मगर आधीच इम्प्लांट केली ती भगवान शिवाने. ती मगर आली आणि त्या मगरीने भगवान शिवाचा ठरल्याप्रमाणे पाय पकडला आणि तो साधू मोठ्या मोठ्याने ओरडा लागला वाचवा वाचवा वाचवा. जवळपास आजूबाजूला कोणच नव्हतं. पार्वती एकटीच होती. पार्वती तिथं होती. पार्वतीने बघितलं की आपल्याकडे आलेल्या भिक्षुकाचा पाय एका मगरीने पकडलाय. त्याला आता आपल्याला वाचणं कर्तव्य. पार्वती पळत पळत त्या कुटीतून बाहेर आली. तिने त्या शिवाचा म्हणजे त्या साधूचा हात पकडला आणि त्या साधूला त्या मगर मिठीतून बाहेर काढली. एवढ्या कठीण आणीबाणीच्या गोंधळाच्या प्रसंगात सुद्धा पार्वतीने त्या परपुरुषाला तिला माहितच नाहीये की ते भगवान शिव आहेत. पार्वती डोक्यामध्ये तो भिक्षुक आहे साधू. तशा कठीण परिस्थितीमध्ये तेवढ्या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा पार्वतीने शिवाचा त्या भिक्षुकाचा बाहेर काढत असताना जो हात पकडला तो डाव्या हाताने पकडला. म्हणजे त्या परपुरुषाला तेवढ्या आणीबाणीच्या प्रसंगातही पार्वतीने उजव्या हाताने स्पर्श केला नाही. करेक्ट. आणि या परीक्षेमुळे भगवान शिव खुश झाले. भगवान शिवांनी त्या साधूचा वेश टाकला. ते मूळ स्वरूपामध्ये प्रकट झाले आणि त्यांनी पार्वतीसमोर आपलं मूळ स्वरूप दाखवलं. पार्वतीला कळलं की आपल्याला जे हवं होतं ते मिळालं पण वडिलांची परमिशन असल्याशिवाय वडिलांची परवानगी असल्याशिवाय लग्न कसं करायचं. म्हणून पार्वतीने शिवाला सांगितलं की माझ्या वडिलांशी बोलणी करावी लागेल. आता भगवान शिवाने हिमालयाकडे जाऊन पार्वतीची मागणी करणं हे आजच्या व्यवहाराच्या दृष्टिकोनातून बसत नाही. मग मध्यस्थी लागतो आपल्याला. यावेळेस मध्यस्थी केली ब्रह्मानी आणि ब्रह्म पार्वती आणि शिवाच्या लग्नाची मध्यस्थी करण्यासाठी हिमालयाला भेटला. ब्रह्मा आणि हिमालयामध्ये ती मध्यस्थी झाली. भगवान शिवाचं आणि पार्वतीचं लग्न झालं. मी हे जे काही सगळं सांगितलंय माझ्या एकूण एक वाक्यातली एकूण एक गोष्ट त्या शिल्पाच्या पूर्ण त्या पॅनलमध्ये कोरलेली. वाव. पंचाग्नी साधना करणारी 5 अग्निकुंडाच्या मध्ये बसलेली पार्वती तिथं आहे. करेक्ट. साधूचा वेश घेऊन आलेला शिव तिथं आहे. तो हिमालयामध्ये गेलाय म्हणून हिमालय दाखवताना चौकोनी 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 ब्लॉक मध्ये हिमालय पर्वत दाखवलेला आहे. तो एका तळावर भिक्षुकाच्या वेशामध्ये असताना भिक्षुक ज्यावेळेस त्या तळावर जातो आणि ती मगर भिक्षुकाचा पाय पकडते तर त्या मगरीने पकडलेला पाय पण आहे. त्या मगरीने पाय पकडल्यानंतर पार्वतीचा डाव्या हाताने बाहेर काढते ते पण शिल्प आहे.
बाहेर आल्यानंतर त्या साधूने भगवान शिवाचं मूळ रूप घेतलं, ते मूळ रूप पण आहे. ब्रह्मा आणि हिमालय दोघं ज्यावेळेस लग्नाची बोलणी करतात त्यावेळेस लाजेनी पूर्ण चूर झालेला भगवान शिव ब्रह्माच्या मागे लपलाय आणि लाजलेली पार्वती आपल्या कानाशी खेळती, केसाच्या बटाशी खेळती, ते पण शिल्प आहे. आणि नंतर जे लग्न झालंय त्या लग्नाचं पण शिल्प, तो अख्खा शिल्पपट आहे. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्या लग्नाच्या पटामध्ये गणपती पण आहे. म्हणजे जे पीक डिटेलिंग आपला धुरंधरच्या त्यात ह्याच्यामध्ये म्हणतो आपण पीक डिटेलिंग, ती पीक डिटेलिंग आपल्याला आपल्या महाराष्ट्रातल्या वेरूळच्या लेणी नंबर 21 रामेश्वर लेणीमध्ये उत्तर दिशेकडे असणाऱ्या त्या भिंतीवर पूर्ण पाहायला पाहिजे. म्हणजे जे मी लहानपणापासून ऐकत आलोय ते माझ्यासोबत जिवंत होतंय. ही काही भारी फिलिंग आहे. आणि अशी गोष्ट मला वेरूळच्या प्रत्येक लेणीमध्ये कुठं ना कुठं तरी पाहायला मिळाली आहे, किंवा मला बदामीला पाहायला मिळाली, आईबाला पाहायला मिळाली आहे. थोडं सांग ना, आता इंटरेस्ट आलाय तर असे असे काही शिल्पपट सांग की त्याच्या मागच्या पौराणिक कथा आणि ते तिथे दिसलं, साकार झालेलं आहे समोर तुझ्या. असं म्हणजे आता वर तसे सांगायचं झालं तर आता माझं गाव धाराशिव आहे, मी प्रॉपर धाराशिवचा आहे. आणि धाराशिवची जी लेणी आहे त्या लेणीविषयी प्रचंड गैरसमज आहे. एक तर त्या लेणीची प्रचंड पडझड झालेली आहे आणि त्या लेणीमध्ये असणारे जे काही मूर्त्या आहेत किंवा त्या लेणीचं जो काही स्थापत्य आहे ते सगळं पडलेलं आहे. भारतात ती पहिली लेणी असेल जिथं सिमेंटचा स्लॅब घातलाय. हे दुर्दैव, म्हणजे काय बोलावं आता ते, पण ठीक आहे. तर त्या लेणीमध्ये एक शिल्पपट आहे आणि त्या शिल्पपटामध्ये भगवान कृष्णाने, विष्णूने ज्यावेळेस कृष्णाचा अवतार घेतला त्यावेळेस त्या कृष्णाने ज्या काही लीला केल्या त्या अख्ख्या लीला तिथं कोरलेल्या आहेत. आणि ह्या 2018 मध्ये माझं आर्किओलॉजीचं शिक्षणाचं पहिलं वर्ष संपेपर्यंत मला त्या लेणीमधल्या तो शिल्पपट हा कृष्णाचा शिल्पपट आहे, ज्याच्यामध्ये कृष्णाने जरासंधला मारला असेल किंवा कृष्णाने तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या लीला दाखवून ते जे काही राक्षसीन पुतनासारख्या राक्षसीन चालून आले असतील किंवा शकटासूरसारखा राक्षस चालून आला असेल, अशा ज्या काही राक्षसांना मारलं, हे शिल्पपट तिथं कोरलं हे माहितच नव्हतं. आणि 2018 मध्ये माझ्या वर्गात शिकवताना आमच्या सरांनी ज्यावेळेस ते स्क्रीनवर दाखवलं त्यावेळेस माझ्यासाठी तो युरेका मोमेंट होता. कारण माझ्या गावामध्ये त्या लेणीमध्ये जे आमच्या व्यायामाच्या सगळ्यात आवडीची जागा म्हणजे धाराशिवच्या लेण्या. त्या लेणीचा वगैरे एक छोटा धबधबा आहे. आम्ही सकाळी सकाळी आमचे मित्र वगैरे आम्ही उठायचो, त्या लेणी समोर जायचो, 100 जोर मारायचो, त्या धबधब्यात आंघोळ करायचो, घरी यायचो. एवढं त्या लेणीशी आमचं कनेक्शन. बोर झालं लेणीत जा, कुठल्या मित्राचा वाढदिवस करायचा आहे लेणीच्या डोंगरावर जा, आंघोळ करायची लेणीत जा, व्यायाम करायचा आहे लेणीत जा. त्या लेणीमध्ये मी माझ्या आयुष्याचा एवढा मोठा कालखंड घातला. आणि त्या लेणीच्या समोर मला दिसते की कृष्णाचं सगळं लीलांचं शिल्पपट तिथं कोरलंय. बरोबर. आणि सेम ही गोष्ट ज्यावेळेस मी पट्टडकलला गेलो तर पट्टडकलमध्ये रामायण आणि महाभारत ह्याच्यामध्ये कोरलेली एकूण एक गोष्ट ही त्या अख्ख्या मंदिरांच्या खांबांवर कोरलेली. म्हणजे जर तुम्हाला एखाद्याला रामायण सांगायचं आहे की रामायण कसं घडलं, तर तुम्ही त्याला आयदर पट्टडकलच्या विरूपाक्ष मंदिरात घेऊन जा किंवा वेरूळच्या कैलास मंदिरात घेऊन जा. कैलास मंदिरामध्ये रामाने अवोद्भा सोडली आणि रावणाला मारलं, हे जे वाल्मिकी रामायण आहे ज्याला आपण मूळ रामायण म्हणतो, त्या रामायणाचा अयोध्या सोडल्यापासूनचा रावणाला मारेपर्यंतचा एकूण एक घटनेचा शिल्पपट तिथं कोरला. आणि तो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा शिल्पपट आहे रामायणाचा, किंबहुना दख्खनेतला. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला त्या लोण्यांमध्ये किंवा त्या मंदिरांमध्ये दिसतात. आणि ते शिल्पपट का पाहायचे किंवा ते का ओळखायचे, तर त्याच्या मागे फक्त काय आपल्या पुराण कथा आहेत म्हणून नाही पाहिजे. बरोबर. म्हणजे मी लेणी नंबर 21 मध्ये ज्या तपस्विनी पार्वतीविषयी सांगितलं, तर तो फक्त का शिव आणि पार्वतीच्या विवाहोत्सवाचा शिल्पपट म्हणून मी त्याकडे नाही बघू शकत. तर तिथं पंचावनी साधना करणारी जी पार्वती तिला म्हणतात तपस्विनी पार्वती. आणि तपस्विनी पार्वतीची पूजा अर्चा करणारा एक विशिष्ट संप्रदाय महाराष्ट्रामध्ये काही काळासाठी अस्तित्वात होता. आणि त्या संप्रदायाने आपल्या देवीची मूर्ती तिथं कोरली आहे. म्हणजे त्या काळामध्ये शाक्त संप्रदायामध्ये फक्त तपस्विनी पार्वती माझी कुलदैवत असं मानणारा एक वेगळा समुदाय, एक समाज वेरूळला अस्तित्वात होता, हे सुद्धा मला कळतं. करेक्ट. म्हणजे फक्त एक शिल्प तुम्हाला पुराण कथा नाही सांगत, तर त्या पुराण कथेच्या अनुषंगाने तत्कालीन धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती पण सांगतो. म्हणजे मला ना येताना मी हळेबीडू बेलूरची मंदिर ज्याला बघितली ना, त्याला गजासूर वध हे जे शिल्प आहे की ज्याच्यातनं शंकराचा हात त्या कातड्याचे म्हणजे ते नख जे बाहेर आलंय, बरोबर ना, म्हणजे मी सांगतो तर ते नख बाहेर काढणं, म्हणजे त्यावेळेचा जो कोणी कोरणारा असेल त्याला इतकं डिटेलिंग त्याच्यामध्ये की ते फाडताना तुमचं नख बाहेर आलं पाहिजे तेव्हाच ते फाटलं जाईल. किंवा काय आपण कालियामर्दन शिल्प आहे किंवा हिरण्यकश्यपूचं शिल्प की ज्याच्यामध्ये त्या उग्र नृसिंहाचे भाव समोरच्याच्याही म्हणजे आपल्यासारख्या माणसाच्या मनातही धडकी भरवणारे पाहिजेत. काय काय कमालीचं हे डिटेलिंग आहे बघ. म्हणजे मला एक कधी कधी बघताना आश्चर्य असं वाटतं की आता फॉर एक्झाम्पल मी हळेबीडू बेलूर एक उदाहरण म्हणून आपण बघूया त्याच्याकडे.
नाही ते नख बाहेर काढलं असतं, काय फरक पडला असता? असा आत्ताच्या काळामध्ये आपण विचार करतो, की आपण आता इतके म्हणजे आपली काय म्हणतात नजर इतकी वरवरची आहे, की आपण म्हणतो हां ठीक आहे गजासुराला फाडलं, त्या नखाचा एवढा काही इंटेन्शन आहे. पण त्यावेळेला आपल्याला हे जाणवतं, की ते किती महत्त्वाचं डिटेलिंग आहे आणि म्हणून आपल्याला हे कळू शकतं किंवा अ, वेरूळला आपण गेलेलो असताना तू एक कैलास मंदिराच्या मला वाटतं डावीकडे तो सगळा जो आपण हां, जो पॅनल फिरलो हां, तर त्याच्यामध्ये तो एक एक खांबाची तू गोष्ट सांगितलेली होतीस, की ज्याच्यातनं ब्रह्मा, विष्णू, महेशमध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ कोण? वगैरे, वगैरे आणि त्याच्यातनं मग ते फूल बाहेर आलेलं वगैरे जे काही आहे. तर इतकं डिटेलिंग त्यावेळेच्या लोकांना दाखवावसं वाटलं. माझा प्रश्न असा आहे, की हे तुला काय वाटतं फॉर एक्झाम्पल, की त्यावेळच्या लोकांना काय स्फुरलं असावं किंवा काय प्रेरणा असावी, की केवढं दाखवावं आपण? मुळात काय आहे, की त्यावेळेस जसं मगाशी सांगितलं, की मंदिर हे केवळ मंदिर म्हणून आज आपण पाहतोय. पण मंदिरांच्या मागे जे काही एक वायडर पर्स्पेक्टिव्ह आहे, तो वायडर पर्स्पेक्टिव्ह त्या काळातल्या लोकांना होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या काळातला सगळ्यात महत्त्वाचा व्यवसाय हा कदाचित मंदिर उभारणे असा. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर मंदिर उभारल्या जात असतील, त्याला राजे जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसे फंडिंग देत असतील, त्याला रॉयल टेम्पल्स निर्माण होत असतील, तर तिथं माझं वेगळेपण दाखवायचं आहे, माझी काहीतरी कला दाखवायची आहे, माझ्या घराण्याचं आणि माझ्या पोराबाळांचं लाईफ सेटल करायचं आहे, माझ्या घराण्याचं नाव मला जिवंत ठेवायचं आहे. पण तशा पद्धतीच्या गोष्टी मला तिथं दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं तसं बदामीचा जो किल्ला आहे, म्युझियम करून आपण वर किल्ल्याकडे जातो. त्या किल्ल्याच्या माथ्यावर एक मंदिर आहे, त्याला अप्पर शिवालय म्हणतात. मुळात ते वैष्णव मंदिर आहे, विष्णूचं मंदिर आहे. अप्पर शिवालय म्हणतात. तिथे एक अप्पर शिवालयावर नरसिंहाची एक मूर्ती आहे. आता आपण सगळेजण जातो, ती मूर्ती बघतो, हा नरसिंह कळला, हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलं, फाडला, ओके. त्या मूर्तीची एक मजा आहे. मजा अशी आहे की नरसिंहाला जवळपास 8 हात दाखवले आणि तो नरसिंह बसलाय बरोबर नरसिंहाच्या मांडीवर हिरण्यकश्यपू आहे. नरसिंहाने आपल्या नाकाने त्याचं पोट फाडलंय दाखवलंय. पण ते पोट फाडत असताना नरसिंहाच्या डोक्यावर म्हणजे नरसिंहाच्या डोक्याच्या पूर्ण क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये आपल्याला 3 वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडताना दिसतात. हिरण्यकश्यपूला नरसिंहाने जमिनीवर पटकलं, त्याला उचललं, उचलून त्याला परत मांडीवर घेतलं आणि मग नखाने त्याचं पोट फाडलं. तर हे अख्खं त्या दोघांमध्ये झालेलं द्वंद्व, कुस्ती, भांडण, हातापाई हे सगळं त्या एका शिल्पात दाखवले, की एका शिल्पामध्ये त्याला खाली पकडलंय, त्याला आपटलंय, मग त्याला उचललंय, मग डोक्यावर घेतलंय, मग दुसरीकडून त्याला खाली घेतलं, त्याचा पाय खेचला, त्याला तोंडावर आपटलं, जखमी केलं, अर्धनग्न केलं, मग त्याला मांडीवर घेतलं, मग त्याचं पोट फाडलं. ही टाइमलाईन एका शिल्पामध्ये? एकाच शिल्पामध्ये. हे अख्खं जे सांगितलं हे एकाच शिल्पामध्ये. वाव. हे असं शिल्प कुठं पाहायला मिळतं, तर ते बदामीला पाहायला मिळतं. हा तो जिवंतपणा आहे. करेक्ट. किंवा कोपेश्वर मंदिरामध्ये जर आपण पाहायला गेलो तर कोपेश्वर मंदिरामध्ये आपल्याला जी काही शिल्प पाहायला मिळतात, आता महिषासुरमर्दिनी असेल किंवा भैरव असेल, तर भैरव महिषासुरमर्दिनी ह्या उग्र भगवत आहेत, बरोबर. किंवा ह्यांना डिस्ट्रक्टिव्ह डेटीज असं आपण म्हणतो, किंवा संहारक देवता. पण कोपेश्वर मंदिरातली एकही देवता ही उग्र नाही. का नाहीये? कारण तिथं चालू आहे मंदिराचं प्रोसेशन. आपलं आत्ता पुरीला जगन्नाथ रथयात्रा झाली, त्या पद्धतीची रथयात्रा कोपेश्वर मंदिरामध्ये मंदिराची रथयात्रा करण्याचा प्रकार किंवा अटेम्प्ट तिथे केलेला आहे. तिथले जे हत्ती आहेत त्या सगळ्या हत्तींना जर तुम्ही नीट बघितलं तर सगळ्या हत्ती एका विशिष्ट मुवमेंटमध्ये, बरोबर. आणि कुठलाच हत्ती दुसऱ्या हत्तीची मुवमेंट क्रॅक करत नाहीये. आणि जे कॉस्मॉसचं एकूण तिथं गणित आहे, जे काही युनिव्हर्सचं जे गणित आहे, ते गणित मेंटेन करत त्या मंदिराची यात्रा आपल्या पाठीवर ते हत्ती घेऊन जात आहेत. आणि ती यात्रा जाते म्हणजे तो आनंदाचा क्षण आहे. आणि आनंदाच्या क्षणी या संहार देवता किंवा या डिस्ट्रक्टिव्ह डेटीज भैरव, महिषासुरमर्दिनी सारख्या त्यांना उग्र आपण दाखवू शकत नाही, म्हणून त्यांना सौम्य स्वरूपात दाखवलं. राईट. म्हणून कोपेश्वर मंदिरातली एकही देवता उग्र स्वरूपातली नाहीये. विशेष गोष्ट अशी आहे की ते मंदिर हे दख्खनीतलं सगळ्यात परफेक्ट मंदिर आहे. वाव. अपराजित पृच्छा नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये एकूण एक जो घालून दिलेला नियम आहे, त्या नियमामध्ये बसून त्या मंदिराची निर्मिती झाली. आणि त्याच्यामुळे त्या मंदिरात आपल्याला देवांसोबत, यक्षांसोबत आपल्याला नवग्रह पण दिसतात आणि अष्टदिक्पाल पण दिसतात. तर सांगायची गोष्ट अशी होती की तिथे जे नवग्रह आहेत, नवग्रह म्हणजे किती पाहिजेत आपल्याला एकूण? 9. तिथं दाखवले 10. कारण आपल्या नवग्रहामध्ये राहू आणि केतू आपण एक दाखवतो. तिथं राहू म्हणजे असं म्हणतात की राहू आणि केतू हे एकाचं शरीर एकाची बॉडी. तिथं दाखवताना राहू वेगळा दाखवलाय, केतू वेगळा दाखवलाय. असे 10 तिथं नवग्रह दाखवलेले आहेत. आणि हे वैशिष्ट्य आहे त्या कोपेश्वरचं, जे फक्त आपल्याला कोपेश्वरला पाहायला मिळतं, दुसरीकडे कुठं पाहायला मिळत नाही. तर ही त्या कलाकारांची कलाकारी पण आहे, त्यातल्या त्यात स्वतःचं वेगळेपण, त्या मंदिराचं वेगळेपण, आणि मी काहीतरी वेगळं कसं देऊ शकतो हे दाखवण्याची त्यांची इच्छा पण. बरोबर. मला मंदिरांचा अभ्यास समजा चालू करायचा आहे किंवा एखाद्या व्यक्तीला हे सगळे आता काय हा इंटरप्रिटेशनचा भाग आहे. म्हणजे आज तू इतकी वर्ष फिरतोयस आणि तुझा बेसिकली कीन इंटरेस्ट हा एक तर सगळ्यात पहिला भाग.
एकतर ही शिल्प इंटरप्रेट करण्यासाठी मला काय करावं लागेल? मला कुठली पुस्तकं वाचावी लागतील किंवा कुठले कोर्स करावे लागतील? जेणेकरून मला अर्थात हे बघ, ही तपश्चर्या आहे. अर्थात हे काही एक कोर्स केला म्हणजे आपण जाऊन सगळी मंदिरं इंटरप्रिट करायला जमली किंवा सगळं आपण सर्वज्ञ झालो, अजिबातच नाहीये असं. पण मला सुरुवात करायची, मला या पुराणकथांमध्ये इंटरेस्ट आहे, मला याच्या तर कसा प्रवास असावा? जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे तर डेक्कन कॉलेज सारखी एक चांगली संस्था आहे पुण्यामध्ये. डेक्कन कॉलेजमध्ये तुम्ही 2 वर्ष मास्टर करू शकता आर्किओलॉजीमध्ये. त्यातल्या त्यात तुम्ही इंडोलॉजीशी निगडीत ह्याला मंदिर स्थापत्य, शिल्पकला, नाणकशास्त्र, शिलालेखांचा अभ्यास, ज्याला आपण इपिग्राफी असं म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला शिकायचं असेल तर इंडोलॉजीच्या अंडर तुम्हाला जे काही कोर्सेस असतील, जसे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे किंवा सोलापूर विद्यापीठ आहे किंवा डेक्कन कॉलेज आहे, तिथं मास्टर्स 2 वर्षाचं तुम्हाला रेग्युलर कॉलेज करून तिथून ते होता येतं. याच्या व्यतिरिक्त जर कुठले वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत, फाउंडेशन, त्याच्यामध्ये संभाषा फाउंडेशन नावासारखी एक संस्था आहे की जी अशा पद्धतीचे सर्टिफिकेट कोर्स ऑनलाईन ऑर्गनाईज करते. आठवड्यातले 2 दिवस 3 दिवस तुम्ही ते करू शकता आणि तुम्हाला त्याची बेसिक माहिती पण मिळू शकते. बरोबर. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला फक्त शिल्पांचा अभ्यास करायचा आहे तर मराठी भाषेसाठी एक प्रचंड मोठं काम आपलं उपकार केल्यासारखं करून ठेवलेलं आहे निपू जोशी यांनी. निपू जोशी यांनी भारतीय मूर्ती विज्ञान नावाचे एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये भारतामध्ये असणाऱ्या सर्व महत्वाच्या मूर्त्यांची ओळख कशी करायची, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, त्या मूर्त्या कुठं पाहायला मिळतात आणि त्या मूर्त्यांचा प्रभाव भारतातल्या इतर भागामध्ये कसा झाला, हो, हे सुद्धा त्याच्यामधून वाचायला मिळतं बरोबर. मराठीमध्ये, फक्त शिल्पांच्या अनुषंगाने. आणि जर तुम्हाला मंदिर स्थापत्याच्या अनुषंगाने वाचायचं आहे तर मराठी तसंच इंग्रजीमध्ये पण भरपूर ग्रंथ आहेत, पण दुर्दैवाने हे सगळे ग्रंथ हे फार टेक्निकल आहे की जे मंदिरांच्या टेक्निकल ऍस्पेक्ट विषयी किंवा टेक्निकल पार्ट्स विषयीची माहिती देतं. त्याच्यामुळे मंदिर स्थापत्याविषयी तुम्हाला जे काही स्फुट लेखन किंवा इंटरनेटवर जे काही वाचायला मिळेल, किंवा मंदिर कसे पाहावे, देगलूरकर सरांचं पुस्तक आहे, किंवा स्टेला क्रॅम्ब्रिश असेल, ॲडम हार्डी असेल, किंवा ही जी काही सगळी लेखक मंडळी आहेत, संशोधक मंडळी आहेत, त्यांची पुस्तकं वाचली त्यातून पण तुम्हाला मिळून जाईल. पण जर शिल्प आणि शिल्पांच्या मागच्या पुराणकथा जर तुम्हाला ओळखायचे आहेत, त्यासाठी तुम्हाला कुठलाही अभ्यास ग्रंथ वाचायचा नाहीये, संशोधन ग्रंथ वाचायचा नाहीये, तर जे मी मास्टर्सला केलं ते पण तुम्ही केलं तर ते खूप चांगलं राहावं असं मला वाटतं. अमर चित्रकथाची सगळी मासिकं काढा बर आणि अख्खं अमर चित्रकथा वाचून काढा. वाव. कारण अमर चित्रकथा हे जे काही क्रिएशन आहे हे एवढं ग्रेट आणि एवढं ॲक्युरेट आहे की त्या अमर चित्रकथेमध्ये रामायण, महाभारत, भगवान शिव, भगवान विष्णू किंवा इतर ज्या देवदेवता आहेत त्यांच्या लीला, त्यांचे चमत्कार, त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेल्या इतर ऍक्टिव्हिटीज किंवा रामायण आणि महाभारत त्यांच्यात घडलेल्या घटना. म्हणजे आता तुम्ही उद्या भुलेश्वरला गेला तर भुलेश्वरला रामायण आणि महाभारताचा शिल्पपट आपल्याला मंदिराच्या भोवती कोरलेला दिसतो. तिथे आपल्याला बरेचसे असे शिल्प आहेत की त्याच्यामध्ये 2 रथ आहेत, 2 योद्धे एकमेकांच्या विरोधात लढतायत, ते रथामध्ये बसलेत आणि त्या 2 रथांच्या वर एक झेंडा आणि त्या झेंड्यावर आपल्याला 2 वेगळ्या प्रकारच्या आकृत्या दिसतात. त्या झेंड्यावर जे कोरले, म्हणजे जर झेंड्यावर हनुमान असेल तर आपण म्हणजे की हा अर्जुनाचा रथ आहे, झेंड्यावर जर आपल्याला कमंडळी दिसलं तर माझा हा गुरुद्रोणाचा रथ आहे. असं त्या झेंड्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या कोरल्यात. त्याच्यावर आपण ओळखू शकतो की ते शिल्प कोणाचं आहे. बरोबर. हे मला कसं कळणार? मला माहित नाही आज महाभारत मला कुठलं वाचायचं. मी अमर चित्रकथा वाचतो ना, माझ्याकडे व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन पण आहे आणि त्याचं लिखित स्वरूपामध्ये आपल्याला तिथं इंटरप्रिटेशन पण कळेल दिसतं. अमर चित्रकथा हा सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात सोपा ऑप्शन असं मला वाटतं. नाही, आणि ही खूप महत्वपूर्ण माहिती आहे केतन, कारण काय आहे की मला मोठमोठे ग्रंथ वाचायला वेळ पण नाही आणि कदाचित इंटरेस्ट पण नाही. मला पुराणकथा किती जरी फॅसिनेटिंग वाटल्या तरी त्याच्यासाठीचा मला जो वेळ द्यायचा आहे. Correct. कारण काय आहे, मी फॉर एक्झाम्पल तुला जर म्हणलं मला गजासुराची कथा वाचायची तर मला आधी त्याच्यात बॅकग्राऊंडमध्ये जावं लागते किंवा रक्तबीजाची मला जर कथा वाचायची तर मला खूप आधीचं सगळं खोदून काढावं. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की ज्यांना सुरुवात करायची आणि ज्यांना इंटरेस्ट त्यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा ठेवा आहे. केतन, खूप हा प्रचंड मोठा विषय एका पॉडकास्टमध्ये संपवण्यासारखा नाहीये. केतन, थँक्यू सो मच. नेहमीसारखा तू आज अगदी मन भरून बोललास, उन्हाळ भटकंतीवर आलास आणि त्यासाठी तुझं मनपूर्वक परत एकदा आभार मी मानतो. तुझ्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी उत्तम लिखाण तुझ्या हातून व्हावं यासाठी तुला मनपूर्वक शुभेच्छा. उन्हाळ भटकंती या चॅनलवर माझा जो शेवटचा पॉडकास्ट झाला तो याच चॅनलवर झाला आणि जवळजवळ 1.5-1.5 वर्षानंतर मी परत पॉडकास्ट साठी आलोय, तो याच चॅनलवर आलोय. कारण हे माझं लाडकं चॅनल आहे, ज्याने मला सगळ्यात पहिल्यांदा 2 लाखापर्यंतचे व्ह्यूज दिलेत आणि एक वेगळी ओळख दिली. म्हणजे मी हम्पीला जरी गेलो तरी जाताना बसमध्ये, ट्रेनमध्ये, रस्त्यावरून चालताना हम्पीमध्ये, बजाबीमध्ये अशी कितीतरी लोक भेटली की जे उन्हाळ भटकंतीचा व्हिडिओ बघत होते. अरे हा तूच आहेस ना, मला दुसरं हम्पी बघायचं असं म्हणून एक वेगळी ओळख ज्यांनी मला दिली, त्या उन्हाळ भटकंतीवर मला आज हा दुसरा पॉडकास्ट करता आला. आणि इथं येऊन मला माझ्या मनातल्या ज्या काही गोष्टी होत्या, जो काही थोडाफार माझा अभ्यास आहे तो सांगण्याची एक संधी मिळाली. त्यासाठी खरं तर मी या उन्हाळ भटकंती चॅनलचे, देवादादाचे, ओंकारदादाचे आणि सगळ्या टीमचे आभार मानतो. कारण एकतर हे माझं घर आहे
हे माझं स्वतःचं चॅनल आहे अशी माझी भावना आहे. आणि या चॅनलच्या माध्यमातून किंवा या उन्हाळ भटकंतीच्या माध्यमातून मी वेरूळ, हम्पी, बदामी किंवा वेगवेगळ्या ठिकाणांचे हेरिटेज वॉक्स मागच्या 2-3 वर्षापासून करतोय. तर त्याच्यामध्ये पण आता यावर्षी बरेचसे हेरिटेज वॉक आम्ही प्लॅन केलेले आहेत. तर तो जो काही कमेंटमध्ये ग्रुपची लिंक ओंकार सांगितली त्या पद्धतीने तुम्ही जर जॉईन केली तर तुम्हाला ते सगळे अपडेट पण मिळू शकतील. आणि जर तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये एकदम तास दीड तासामध्ये जर व्यवस्थित कुठल्याही पद्धतीचा प्रोपगंडा नसलेली आणि कुठल्याही बाजूला न झुकलेली माहिती जर ऐकायची असेल तर उन्हाळ भटकंतीला आजच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, हाईप करा, बळजबरीने लोकांना ऐकवा, व्ह्यूज वाढवा आणि हेरिटेज वॉकला पण या. मला प्रचंड प्रश्न विचारा, त्रास द्या, मला ते आवडतं. आणि नक्कीच आपण प्रत्यक्षात पण भेटून गप्पा मारू आणि नंतर पण या चॅनलवर आपण अशाच गप्पा मारत राहू. धन्यवाद. आणि आपण भेटूया केतन बरोबर पुढच्या स्टडी टूरला. तोपर्यंत उन्हाळ भटकंती चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप करा. मनःपूर्वक धन्यवाद.